विधेयक क्रमांक 3 महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीच्या नियमन व कल्याण अधिनियम 1969 यामध्ये अधिक सुधारणा करण्यासाठीचा विधेयक। मी सकाळी सुद्धा या सदनामध्ये मुद्दा मांडला होता, त्याचा उल्लेख भाईंनी केला। विधेयक क्रमांक 33 हे 34 ना 34 ते मागच्या वेळा या सभागृहामध्ये आलं होतं, खाली मंजूर झालं आणि वरती ते विधान परिषदेमध्ये आल्यानंतर आम्ही सगळे जणांनी, मी असतील, भाई असतील, त्यानंतर सचिन भाऊ असतील, आणि सगळ्या भावळत लोकांनी हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवा अशा प्रकारची विनंती केल्यानंतर हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलं गेलं। आणि हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवल्यानंतर या बाबतीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या कमिटी जी अपॉइंटमेंट केली होती त्याची एकच बैठक झाली। त्याच्यानंतर परत या बैठकीचा कुठेही निर्णय झाला नाही। बऱ्याच लोकांना बोलवलं, त्यांची मतं जाणून घेतली आणि त्याचा आधार घेऊन सुधारित विधेयक येईल असं मला वाटलं होतं, पण आपण ते मागचं विधेयक रद्द केलं आणि नवीन विधेयक आपण या ठिकाणी आणलेलं आहे। आणि ते विधेयक असताना मी सकाळी म्हणालो होतो की मला अपेक्षा होती की काल या विधेयकाच्या संदर्भातली चर्चा ही विधिमंडळातून होईल आणि वरती हे विधेयक शेवटी आपल्या प्रथा परंपरेनुसार वरती विधान परिषदेनंतर येईल। परंतु दुर्दैवाने अशा प्रकारचं या ठिकाणी चर्चा झाली नाही आणि वरून आता हे विधेयक परत खाली जाणार आहे। आता मी माहिती घेतली तेव्हा ते म्हणाले की खाली एखादं पटकन विधेयक होईल, पण इथं वरती बरेच कामगार नेते आहेत आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर त्यांच्या सूचना, नवीन मंत्री झालेले आहेत फुंडकर साहेब, तुमचं अभिनंदन, आणि तुम्हालाच पहिले हे विधेयक द्यायला लागलं त्याबद्दल पण तुमचं अभिनंदन। सभापती महोदय, खरं म्हटलं तर एकनाथ शिंदे साहेब गेले इथे, बाईंनी त्यांना उल्लेख केला होता। एकनाथ शिंदे थोडे भावनिक आहे असं मी म्हणतो। तुम्ही मगाशी सांगितलं बाईंनी त्यांना विरोध नाही केला, त्यांना बाईंना अपेक्षा अशी होती की एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला या अशा प्रकारचं विधेयक येतील ना तेव्हा ते प्रकर्त्यांनी पहिला विरोध करतील अशी अपेक्षा होती। पण आम्हाला असं वाटलं होतं की भावनिक, आणि दुसरा त्यांचा एक कॉन्टॅक्ट असा आहे की एकनाथ शिंदे ज्या दरे गावाने जावली खोऱ्यातून येतात तिथले सगळ्यात जास्त कामगार हे माथाडी कामगार त्यांच्या विभागातून येतात, सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यातून, आणि म्हणून ते असते तर मी त्यांना फार बोललो असतो आणि ते एखाद्या वेळेला माझं ऐकून ते लगेच बोलले असते की हे विधेयक मी मागे घेतो, परंतु ते गेले निघून। आता त्यामुळे भरतजी गोगावले जे आहेत त्यांनी आता हा निरोप खाली पोहोचवावा। आणि मला वाटतं की मी ते नेहमी म्हणतो, नायक पिक्चर बघतो, नायक पिक्चर एक झाला होता बघा, त्यांना असं वाटतं, तसं मी त्यांना बोललो की एक दिवसाचा मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतले तसं 2 वर्षाच्या उदय सामंत ची परवानगी घेऊन मी म्हणतो तसे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कॉमन मॅनचा जो चेहरा दाखवायचा अशा प्रकारचा प्रयत्न केला। तर मला अपेक्षा होती की ते आताच्या माथाडींच्या या असलेल्या महत्वाच्या कायद्याच्या संदर्भातून त्यांनी ही भूमिका ऐकून, कारण ते सदनाचे नेते आहेत, त्यांचे सदनाचे नेते म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी बिलाला संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवा अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने मी व्यक्त करतो। सभापती महोदय, महाराष्ट्र हे राज्य अनेक कायदे करणारे एक राज्य म्हणून ओळखलं जातं। या राज्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी कामगार नेते म्हणून या ठिकाणी नेतृत्व सुद्धा केलेलं आहे। एक काळ असा होता की या राज्यामध्ये कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील असतील, डॉक्टर दत्ता सामंत असेल, त्याचबरोबर जॉर्ज फर्नांडिस असतील, असे दिग्गज नेते होते की महाराष्ट्राची सगळी नाडी जी होती या नेतृत्वाच्या हातात होती, जेणेकरून राज्याच्या राजकारणातलं सुद्धा समीकरण बदलण्याची ताकद या दिग्गज नेत्यांना, अगदी सखा पाटलांसारखं नेतृत्व पहिलं उभं राहिलं। आणि आपण जर बघितलं तर 105 हुतात्मे झालेल्या इथं महाराष्ट्राची ओळख ही नेहमी आम्ही बघितलं तर त्या स्मारकाकडे बघतो, तिथं कामगार आणि शेतकरी एकात हातात हात घालून ते आमचं एक बोधचिन्ह आहे महाराष्ट्राच्या ओळखीचं। हे राज्य 105 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानातून महाराष्ट्रातल्या असलेल्या सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य कामगाराच्या हिताचं राज्य चालवेल
यासाठी त्यांनी हुतात्मत्व पत्करलं. अशा प्रकारचं राज्य म्हणून त्याची ओळख आहे. अनेक कायदे झाले आणि रोज आपण बघतोय या विधिमंडळामध्ये सुद्धा नवीन नवीन कायदे आता गेल्या काही वर्षापासून बघतो. मी फरक एवढाच दाखवतो की त्यावेळेला कायदे होत होते ते कायदे सर्वसामान्य लोकांसाठी सभापती महोदय व्हायचे आणि आत्ताचे कायदे वेगवेगळ्या खात्याचे जे येतात ते व्यवसाय वाढवण्यासाठी, कॉलेज वाढवण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेला प्राधान्य देण्यासाठी कायदे येत आहेत. हे दादा इथं आहेत. खरं म्हटलं तर त्यांनी येणाऱ्या स्पर्धात्मक युगातून काहीतरी खाजगी विद्यापीठांचे सुद्धा आपण निर्णय दादा घेतले. मला असं वाटतं की यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल व्हायला लागला का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. विषयाचं गांभीर्य एवढ्यासाठी सांगतो की कायदा बनवताना फार कष्ट करावं लागतं. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील असतील, पाटील साहेबांनी ज्यावेळेला हे आंदोलन केलं, एका गोदी कामगार म्हणून, क्रेन ऑपरेटर म्हणून ते आले आणि सह्याद्रीच्या कुशीमधले असलेले सगळे माथाडी कामगार त्यावेळेला हमाली म्हणून काम करत होते. तिथल्या असलेल्या मुकादमाच्या असलेल्या फाड्यावर त्या ठिकाणी त्यांना रोजचा त्या ठिकाणी मोबदला मिळत होता, तो वाटून घेतला जात होता. अगदी सह्याद्रीचा दुष्काळी भाग, डोंगरी भाग हा त्याला प्राधान्य होतच, पण जम्मू काश्मीरचे कामगार सुद्धा अगदी तिथून या माथाडी कामगारांसाठी येत होते. फार मोठी लढाई केली. ती काय एका दिवसामध्ये हा कायदा जन्माला आला नाही. त्यावेळेला अण्णा मद्रासी म्हणून एक त्या ठिकाणी बीपीटीच्या आणि त्या हद्दीमध्ये असणारा एका व्यापाऱ्यांनी, मालकांनी त्याचा वापर केला. संकट फार त्यांच्यावर आली, पण त्यांनी एक फार मोठी जिद्द निर्माण केली. एक 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 कामगार गोळा करून लाखोची संघटना उभी केली आणि त्या आंदोलनाचं प्रतीक एवढं झालं, या देशामध्ये एक कामगार असला तरी त्याला कायदा बनवणारा राज्य हे महाराष्ट्र राज्य म्हणून ओळखलं गेलं. आणि त्यावेळेचा संघर्ष जर आपण पाहिला, त्यावेळेला राज्यकर्त्यांचा आशीर्वाद, राज्यकर्त्यांचं पाठबळ हे फार महत्वाचं होतं आणि फार अशक्य गोष्ट होती. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये 10,000, 5,000, 20,000 कामगार असले की त्या कंपनीच्या कामगारांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये युनिटी असल्यानंतर संघटना करणं अवघड नाही. पण एखाद्या ठिकाणी एक कामगारापासून हजारो कामगारांना न्याय देण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं ही अशक्यप्राय गोष्ट होती. अण्णासाहेब पाटलांचं जी काही जिद्द होती, त्या जिद्दीच्या माध्यमातून त्यांनी हा कायदा जन्माला आणण्यासाठी अहोरात्र कष्ट केले. आणि हे कष्ट करत असताना सभापती महोदय, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, त्यावेळेचे राज्यकर्ते आपल्या मातीतला माणूस आला म्हणून, तो गिरणी कामगार असेल, तो माथाडी कामगार असेल, तो बेस्टचा कामगार असेल, त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग या लोकांसाठी करण्याचा प्रयत्न केला, हे सुद्धा तुम्हाला नाकारता येणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेला हा कायदा बनवला गेला तेव्हा वसंतराव नाईक होते, नाशिकराव तिरपुडे होते, त्याचबरोबर तिडके साहेब होते, आदरणीय नरेंद्रजी तिडके साहेब होते, स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेब होते, वसंतदादा होते, शंभूराज देसाईंचे, बाळासाहेबजी देसाई वगैरे हे सगळे दिग्गज मंडळींनी त्या ठिकाणी अगदी काल परवापर्यंत शरद पवार साहेबांचं फार मोठं प्रेम ह्या माथाडी कामगार, गिरणी कामगारावर, सगळ्यावर. आणि म्हणून ज्या ज्या वेळा या लोकांचा प्रश्न येतो, या मुंबईची ओळख जी आहे, ही मुंबईची ओळख या असलेल्या श्रमकारी कामगारांच्यामुळे आहे, हे लक्षात घेऊन एक चांगल्या प्रकारचे त्यांना मदत आणि राज्यकर्त्याचं पाठबळ प्रचंड प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न त्यावेळेला या राज्यकर्त्यांनी केला. आणि म्हणून हा कायदा या ठिकाणी जन्माला आला. आपण जर बघितलं तर त्यावेळेला हा कायदा जन्माला आला, त्यावेळेला स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचं फार मोठं योगदान होतं. आणि त्या योगदानाच्या माध्यमातून त्यांनी हा कायदा प्राधान्याने करण्यासाठी एक समिती नेमली आणि ती समितीने हे काम करत करत हा कायदा बनवण्याचा प्रयत्न केला. अवघड काम होतं,
कारण एक कामगारापासून त्याचा मालक, त्या मालकाला एकत्र करायचं, मग वेगवेगळे उद्योग, कधी खोका कामगार, ट्रान्सपोर्टचा कामगार, लोखंडी जत्ताचा कामगार, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ग्रोसरीचा कामगार, अनेक कामगारांचा असलेला विस्तूर अशा प्रकार कापड बाजार होता. अनेक उद्योग या ठिकाणी होते आणि तिथं लोडिंग अनलोडिंग करणारी माणसं होती. त्या माणसांना एकत्रित करून महाराष्ट्रातली सर्वात मोठी बलाढ्य संघटना कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी बनवली आणि त्यावेळेला फार मोठे संघर्ष झाले. एवढा सहजासहजी हा कायदा झाला नाही, एवढ्या सहजासहजी मालकांनी ते मान्य केलं नाही, परंतु त्याला पाठिंबा दोन सरकारचा आणि एकसंघतेचा होता आणि त्यामुळे हा कायदा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या थोर पुरुषांनी, ज्या ज्या नेत्यांनी या कायद्याला या ठिकाणी पाठवलेलं, याचबरोबर देशातले पहिलं राज्य असं होतं की या देशातल्या पहिल्या राज्याने या असलेल्या माथाडी कायद्याला जन्म दिला. कदाचित दादा आपल्याला कल्पना नसेल, या माथाडी कायद्यासारखा कायदा करावा, आता तुम्ही याला सूट काढण्याचा प्रयत्न करताय, या माथाडी कायद्यासारखा कायदा करावा म्हणून, ऊसतोड कामगारांना माथाडी कायदा लागू करावा म्हणून तुमच्या सरकारने हा प्रस्ताव आणला, घरेलू कामगारांना कायदा करावा माथाडीचा म्हणून तुमच्या प्रस्ताव सरकारने आणला. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करता आपण एका बाजूला कायदा मोडीत काढायचा म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला माथाडी कायद्यासारख्या इतर लोकांना सुद्धा आपल्याकडे कव्हर करून घेण्याचा प्रयत्नासाठी हा कायदा लागू करावा अशा प्रकारची शिफारस करतो. हे श्रीकांत भारती फार त्या ठिकाणी दुहेरी भूमिका होती असं मला वाटतं. आणि म्हणून या असल्या कायद्याला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 14 बोर्ड या मुंबई आणि उपनगरामध्ये झाली आणि प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या जिल्ह्यामध्ये एक एक ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये बोर्ड निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कायदा बनवणं फार सोपं नव्हतं. एखादी गोष्ट बनवायची त्याला अवघड असतं, पण तोडायची म्हटल्यावर एका मिनिटात तुटली जाते. प्रचंड प्रमाणामध्ये या कायद्यासाठी अभ्यास करण्यात आला, कायद्याच्या त्रुटी कुठल्या राहू नये याच्यासाठी अभ्यास केला आणि त्याचबरोबर या कायद्याची अंमलबजावणी करत असताना एक एक माणूस जोडत हा कायदा पूर्णपणाने अंमलबजावणीसाठी या ठिकाणी वापरण्यात आला. सभापती महोदय, या माथाडी कायद्याचा अभ्यास करा म्हटलं तर नुसतं इतर राज्यांनी सुद्धा केला. आपल्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा कायदा लागू करावा अशा प्रकारचा अभ्यास गट सुद्धा या ठिकाणी आला. एवढंच नव्हे तर परदेशातल्या असलेल्या लोकांनी सुद्धा माथाडी कायद्याच्या अभ्यासासाठी या ठिकाणी दौरे केले, निरीक्षण केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माथाडी कामगारांच्या कायद्यावर, असंघटित कामगारांच्या कायद्यावर PhD व्हावी म्हणून अनेक लोकांनी याचा अभ्यास करून त्याच्यावर त्या PhD मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. एखादा विषय घेतल्यानंतर तो विषय हा किती त्या ठिकाणी अभ्यासासाठी योग्य आहे याचा विचार केल्याशिवाय कोण अशा प्रकारचा अभ्यास करत नाही. पण तशा प्रकारचा अभ्यास सुद्धा करणारी मंडळी या राज्यांनी पाहिली. या देशामध्ये शेवटच्या वेळेला सुद्धा हा देशभरामध्ये कायदा व्हावा ही आमच्या संघटनेच्या, आमच्या नेत्यांनी, आम्ही सगळ्यांनी मागणी केली. एवढं हे वाढवण्याचा प्रयत्न ज्या वेळेला होत होता त्याच वेळेला राज्यामध्ये ज्या कायद्याचा जन्म झाला त्याच कायद्याला मोडून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय का ही शंका या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलेली आहे. सभापती महोदय, आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो, या राज्यामध्ये अनेक कायदे झाले. कामगार कायद्यांना, केंद्रीय कायद्याला, ज्या वेळेला अनेक कायदे होतात त्याची अंमलबजावणी करणारा पहिलं राज्य कुठलं असेल ते महाराष्ट्र राज्य आहे. आणि महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत जेवढ्या कायद्याची अंमलबजावणी केली त्यामुळे गरिबांना संरक्षण देण्याच्या संदर्भामधला निर्णय झाला असं मी अभिमानाने सांगेन. मी मागच्या याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की त्यावेळच्या राज्यकर्त्याची भावना ही तिथल्या असलेल्या महाराष्ट्रातल्या भूमीतल्या
किंवा कष्ट करणाऱ्या माणसांच्या संदर्भामधली संवेदनाशील होती. हे कायदे गरिबांसाठी झाले पाहिजे अशा प्रकारची भावना करून त्या ठिकाणी होती. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आता ही भावना मेली का काय, ही चर्चेच्या दरम्यान ज्यावेळेला येतं त्यावेळेला त्याचा उल्लेख करावा लागतो. मी या कायद्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपण जर बघितलं तर हे नुसतं आपल्या राज्यात दादा झाले नाही. मागच्या वेळा या राज्यामध्ये हे कायदे अंमलबजावणी होत असताना केंद्रामध्ये मागच्या 5 वर्षापूर्वी कामगार कायद्यामध्ये बदल झाले. हा योगायोग नाही, हा उद्योगाला चालना देण्याच्या नावाखाली या ठिकाणी अशा प्रकारचे प्रयत्न होतात का ही शंका घेणारा विषय आहे. केंद्रामध्ये कामगार कायद्यामध्ये काही बदल सुचवले गेले आणि कामगार कायद्यामध्ये बदल सुचवत असताना सभापती महोदय, दुर्दैव असा आहे की त्या कामगारांच्या कायद्यामध्ये कामगारांना संरक्षण होतं, मालकाने फसवलं किंवा मालकाने त्या ठिकाणी आपल्याला न्याय दिला नाही, तर केंद्रातला कायदा सुद्धा फार मजबूत होता. मग शॉप ऍक्ट असेल, फॅक्टरी ऍक्ट असेल, असे वेगवेगळे कायदे तर होतेच, पण अनेक कोर्टाचे निर्णय असे होते की जवळ 70-80% निर्णय हे कामगार क्षेत्राच्या बाजूने देण्याचा निर्णय होत होता, कारण त्याला कामगार कायद्याचं कवच त्या ठिकाणी कारणीभूत होतं. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की मागच्या वेळेला ज्या केंद्रामध्ये कायदे झाले त्या कायद्यामध्ये जो बदल झाला त्या बदलाचा मी उल्लेख इथं मुद्दाम करू इच्छितो. आपण जर बघितलं, भावना आमची साफ आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, त्याचा उल्लेख भाईंनी केला की ती भूमिका तुमची साफ नाही असं आमचं म्हणणं आहे. केंद्रामध्ये जर बघितलं तर पूर्वी 20 कामगार जरी असले आपल्याकडं तर भाई त्याला कायदा लागू करत होतो आपण. कंपनी बंद करायची म्हटली तरी त्याला परवानगी घ्यावी लागत होती. दादा मागच्या वेळेला असा कायदा झाला की आता एखाद्या कंपनीला कंपनी बंद करायची म्हटली तरी 100च्या वरती असेल तर त्याला परवानगी घ्यायची गरज नाही, डायरेक्ट तो कंपनी बंद करू शकतो. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय झाले आणि तो केंद्रीय कायदा ज्यावेळेला आला तर आपण कामगार मंत्र्यांनी उद्योग मंत्र्यांच्या बरोबर बसून त्या ठिकाणी आलेख घ्यावा की किती कंपन्यांनी आपल्या महाराष्ट्रातले अशा प्रकारची कामं बंद करण्याचा प्रयत्न केला, याचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि ते करत असताना सभापती महोदय, त्याच कंपन्या परत दुसरीकडे जाऊन तीच मशिनरी आणि तीच कामगार घेऊन दुसरे कामगार घेऊन वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी कंपनीची नावं बदलून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या करून कामगारांच्या बाबतीमध्ये अन्यायकारक अशा प्रकारचे निर्णय झाले. आणि म्हणून सभापती महोदय, केंद्रातले काही कायदे जे बदलले हे कामगार कायदे नसून त्या कायद्यातून कामगाराच्या ऐवजी मालकांचं आणि कंपन्यांचं कसं फावलं जाईल अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे दुर्दैवाने सभापती महोदय, केंद्राचा एका बाजूला तर अन्याय झालाच आणि तो अन्याय होताना केंद्रामधून असं पण सांगितलंय की आम्ही किमान वेतनाची व्याख्या बदलणार आहोत. किमान वेतनाची व्याख्या बदलताना परिणवजी त्यांनी सांगितलं की त्याचं किमान वेतन 15,000 असायला पाहिजे आणि हे 15,000 असलेलं वेतन 5 तास बोलणार आहे, काय काळजी करू नका, अभी तो सुरुवात हुई है. किमान वेतनाची व्याख्या जी होती, ही किमान वेतनाची व्याख्या जी होती ती आम्ही चांगली करणार आहोत. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमची व्याख्या आम्ही स्ट्रॉंग करणार आहोत. किमान वेतनाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की किमान वेतन कमीत कमी 15,000 असलं पाहिजे, त्याला सुरक्षता असली पाहिजे. एका बाजूला कायम करणाऱ्या कामगारांची कायद्यामध्ये तुम्ही बदल केला आणि दुसऱ्या बाजूला किमान वेतनाच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच्या माध्यमातून जे काही आपण नियमावली केली गेली, दुर्दैवाने या देशातला या राज्यातला कामगार वर्ग उद्ध्वस्त व्हायला लागला. आपल्याकडे काही कंपन्या असतात, बऱ्याच लोकांना अनुभव असेल, योगे जे आपल्या भागामध्ये सुद्धा कंपन्या आहेत, तुमच्या लोकांना विचारून घ्या की त्यांनी आता असं केलेलं आहे की आम्ही कायदे पाळतोय ना दादा. म्हणजे
लागल्या त्याला किमान वेतन दिलं पाहिजे असा नियम आहे. पण 15-15, 20-20 वर्ष काम करणारा कामगार आहे, त्याला आम्ही किमान वेतन देतो, मग आम्ही कायद्याचं कुठं उल्लंघन करतो? अशा प्रकारचा नवीन फंडा या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न झाला. आणि एकेका कंपनीमध्ये 15-15, 20-20 वर्ष काम करणारी मंडळी आजही 15,000च्या माध्यमातून काम करतायत. हे सिकान भारतीय सत्य आहे. म्हणजे तिथे त्यांच्या कंपनीमध्ये ॲडवाईस देणारे वकील किंवा ॲडवायझर असतात, ते ॲडवायझर एवढे बेमलूनपणे अशा प्रकारचं काम करतात की त्यामध्ये आपल्याला हे नाकारता येत नाही. आपण म्हणतो की ते किमान वेतनाचं काम कायद्याचे पालन करताय. अरे पण तो ज्या वेळेला लागू करता त्यावेळेला तो लागला पाहिजे. मागच्या कालावधीपासून तो 15-20 वर्षापासून त्या ठिकाणी तसंच काम करतोय, त्याला सिक्युरिटी काय? मग तो कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम, अप्रेंटिसशिप सिस्टीम, एखाद्या कंपनीमध्ये 5-5, 10-10 हजार लोक असतील, एखाद्या कंपनीमध्ये 1000-1500 लोक असतील, कायम कामगार किती? स्टाफ मधले फक्त 25 ते 50 आणि बाकीचे कामगार हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणि अप्रेंटिसशिप सिस्टीम. कशी तुमच्या या महाराष्ट्रातल्या युवकांची बेरोजगारी कशी हलणार आहे? कशा पद्धतीने कमी होणार आहे? एका बाजूला तुम्ही उद्योगधंदे आणायचे अशा प्रकारचं एका बाजूला आश्वासन देताय, इतक्या लाख लोकांना नोकऱ्या उपलब्ध म्हणून सांगणार, त्या लोकांना तुम्ही भेट भिगारी म्हणून वापरणार आहात. आणि आता नवीन आहे, मी राज्याच्या समतोलपणावर जात नाही किंवा राज्याच्या व्याख्येमध्ये बदल करत नाही, पण दुर्दैव असा आहे की आता महाराष्ट्रातल्या मुलांच्या पेक्षा परराज्यातली माणसं आपल्याला फार सोपी पडतात. परराज्यातली माणसं 24 तास कामाला मिळतात. म्हणून अशा प्रकारचं नवीन या ठिकाणी मग जमीन आमची, पाणी आमचं, उद्योग आमचे आणायचे सगळे महाराष्ट्राच्या विकासासाठी, आणि त्याच्यामध्ये नोकऱ्या जर महाराष्ट्रातल्या मुलांना मिळत नसेल तर ही बेरोजगारीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. याचा विचार कधी मला वाटलं की दुसरं एखादं बिल आणलं असतं तर मी बोललो असतो की महाराष्ट्राच्या स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळण्यासाठी त्यांच्या असलेला कौशल्य विकासाचा तुम्ही नेहमी अजेंडा देता सिकान भारती. आपण तर या विषयावर फार मोठ्या प्रमाणात काम करताय. कौशल्य विकासाच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेला आपली एखादी योजना आणता, त्या योजनेतून तयार झालेल्या मुलाचं पुढं काय? मध्ये तुम्ही निवडणुकीच्या अगोदर 6,000, 10,000 अशा प्रकारची तुम्ही त्या असलेल्या ट्रेनीला तुम्ही पैसे दिले. त्यामध्ये सुद्धा काही एजंट घुसले, काही लोकांच्या बोगस नावा नोंदवल्या, 10 कोटीचा त्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड केला. म्हणजे बेरोजगार तरुणांना 6 महिन्यानंतर काय हा प्रश्नच निर्माण झाला. म्हणजे आपण बेरोजगाराची फॅक्टरी वाढवतो का असा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. गिरणी कामगारांचं सचिन भाऊ बोलतील, आपल्याकडे इंडस्ट्री राहिली कुठे? आपल्याकडं इंडस्ट्री संपली. मगाशी एआयचा विषय निघाला. एआयचा विषय निघत असताना तुम्ही चांगला विषय मांडला. खरं म्हटलं तर तुम्ही चांगले विषय घेऊन येता, गरिबांसाठी असतात, लोकांसाठी असतात. पण मला एक तो प्रश्नाचा उल्लेख त्यांनी सांगितला, माझा त्याच्यावर विश्वास नाही. आता आपण अशा प्रकारचा एआय येणार, हे येणार, ते येणार, हे टेक्नॉलॉजीची व्याख्या देता. परंतु ही व्याख्या देत असताना मला सांगा, एखाद्या कंपनीमध्ये आता पूर्वी आमच्याकडे जनरल मोटर्स होती, तिथे NRC होती, सेंचुरी रेवन आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्या कंपनीमध्ये दादा पहिले 5-5, 10-10 हजार लोक काम करत होते. या कंपन्या इथल्या बंद झाल्या, दुसरीकडे गेल्या, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणली आणि तिथं 100 आणि 200 लोकांमध्ये आता काम करतायत. आज जर तुम्ही बोलला, तुम्ही मला सांगितलं मागच्या वेळा की इतक्या कंपन्या आम्ही आणल्या, त्यामध्ये बहुतेक कंपन्या माझ्या माहितीप्रमाणे की मोटर इंडस्ट्रीच्या आहेत. आणि या मोटर इंडस्ट्रीच्या आणलेल्या कंपन्या, त्याचा उल्लेख मगाशी टाटाचा त्यांनी केला. खरं म्हणलं टाटाचा कोण त्याच्या पाठीमागं आहे काय, कामगार मंत्र्यांनी काढावं शोधून. कोणी कशामुळे खून झाला, कोण कशामुळे झाला, या असल्या आहे गुंडांचा मी नंतर बोलतो. पण जो सभापती महोदय, या कंपन्या ज्यावेळा आल्या, आता नवीन कंपन्या ज्यावेळा येणार त्यावेळा टाटामध्ये 1000 ते 2000 लोक जर कामाला असतील, तिथे मग आधुनिक रोबोट पद्धतीने किंवा आधुनिक पद्धतीने जर यंत्र वापरली गेली तर त्या ठिकाणी 100च्या वरती रोजगार उपलब्ध होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण कामगार मंत्र्यांना आम्हाला सांगणं एवढंच आहे की तुमच्याकडे जे खातं आहे, खरं म्हटलं तर कामगार खातं कोणाकडे घ्यायचं हा पहिला प्रश्न सरकारमधल्या मंत्र्यांनाच पडतो.
आतापर्यंत आमचा इतिहास असा आहे की कामगार खातं म्हणजे राखीव खातं आहे. म्हणजे कामगार क्षेत्र पण संपणार आहे, तसा कामगारातला क्षेत्रातला कामगार खातं सुद्धा संपणार आहे हळूहळू. आणि फुंडकर साहेबांना मला वाटलं होतं की या क्षेत्रातला अनुभव असेल, मी त्यांचं स्वागत करेल. नाही, अनुभव असेल, त्यांचा अनुभव ज्या क्षेत्रातला होता तिथं ते मंत्री करायला पाहिजे होते, पण त्यांना हे कामगार खातं दिलं. मागच्या वेळेला सुरेश खाडे होते, त्याच्या अगोदर पण वेगवेगळे मंत्री, मला वाटतं की गणेश नाईक, त्यांना कामगार क्षेत्रातलं नॉलेज होतं, ते त्यावेळेला कामगार मंत्री होते. त्यानंतर जे मंत्री झाले त्यांना कामगार क्षेत्रातलं मुश्रीफ साहेब म्हणजे कामगार खात्याचा अनुभव नसलेले, ते नंतर प्रगती करतील, त्याचा अभ्यास करून त्याची पात्रता किंवा त्याची कॅपॅसिटी दाखवून त्यात दुमत नाही. पण त्यावेळेला अशा प्रकारे खातं होती की तिथे आलेला मंत्री शिकायला 6 महिने जायचा आणि मग इम्प्लिमेंट व्हायला बरेच वर्ष जायची. सभापती महोदय, मी मागचं बॅकग्राऊंड एवढ्यासाठी सांगितलं, मागचं पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगितली. एक काळ असा होता, मला वाटतं की दत्ता सामंत 2 खासदार निवडून आणायचे, 3 आमदार निवडून आणायचे, कॉर्पोरेटर मधले 10, 15, 20 नगरसेवक निवडून आणायचे. आणि एवढंच नव्हे तर जॉर्ज फर्नांडिस सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठं प्राबल्य होतं. त्यांनी बोलल्यानंतर मुंबई बंद म्हणजे बंद, म्हणजे महानगरपालिका असो काय असो, या सगळ्या गोष्टीवर त्यांचं एवढं मोठं कवित्व होतं. असे अनेक नेते आहे. पहिलं होते आमदार अण्णासाहेब पाटील आणि मला वाटतं स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे साहेब, या दोघांचं म्हणजे मराठा महासंघाचा उल्लेख मगाशी केला. त्यावेळेला त्यांचं असं ठरलं होतं की तुम्ही ग्रामीण भाग बघायचा, मी शहरी भाग बघायचा. एक वेळ असा होता की त्या दोघांनी जर या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पक्षाला ताकद दिली, माथाडीची असलेली ताकद, गिरणी कामगारांची ताकद, नेहमी सत्ताधारी असलेल्या पक्षाने त्याचा निश्चितपणाने त्याचा पाठिंबा घेतलाच होता, कारण ती ताकद त्यांना माहीत होती. त्यावेळेला त्यांनी जर महाराष्ट्रामध्ये लक्ष घातलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे सुद्धा धोरण ठरवण्याची ताकद या नेतृत्वाच्या मध्ये होती. एवढी संघटितपणा या कामगार क्षेत्राच्या माध्यमातून उभी राहिले. आज परिस्थिती काय? आज एक बोटं मोजणारी कामगार संघटना अशी स्ट्रॉंग सांगावी आम्ही आहोत. ही शेवटची लढाई आमची आहे. याच्यानंतर कामगार क्षेत्रामध्ये कोणाला न्याय देण्यासाठी कोण संघटना पुढे येईल, शंका एवढ्यासाठी आहे की आता पूर्वी नुसतं आंदोलन झालं की लगेच राज्यकर्ते बोलवायचे, बैठक घ्यायचे, न्याय द्यायचे, पोलीस यंत्रणेला मदत करायला लावायचे, प्रशासनाला मदत करायला लावायचे, कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी सरकारच्या वतीने बाजू मांडायचे. आज परिस्थिती अशी आहे की आता जर आमचं आंदोलन एखादं झालं तर दादा पहिला पोलीस स्टेशनवाला बोलतो की तुम्ही आंदोलन करू शकत नाही. कोर्टामध्ये कुठल्याही जाओ, सिव्हिल कोर्टात जाओ, इंडस्ट्रियल कोर्टात जाओ, कुठेही गेलं की लगेच त्याला स्टे मिळतो आणि तो स्टे मिळतो 1000 मीटरच्या आतमध्ये कोणी प्रवेश करू नये. आंदोलन ही व्याख्या संपली. एक काळ असा होता की मुंबईमध्ये आंदोलन झालं की सरकारची झोप उडायची. आज महाराष्ट्रामध्ये आता बाबा आढावांचा उल्लेख इथं झाला, ज्येष्ठ नेते आहेत. आज पण एवढं वय झाल्यानंतर सुद्धा या आंदोलनासाठी त्यांनी आमची कृती समिती केली, लढाई केली. 15-20 दिवस आंदोलन, 5-10 दिवस आंदोलन चालू होतं. शेवटी मला वाटतं विनोदजी तावडे मंत्री होते, त्यानंतर मला वाटतं सुभाषरावजी देशमुख होते. हे सगळे जर सरकारच्या वतीने चर्चेला आले आणि त्यांनी या कायद्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ हे मान्य केलं, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये आंदोलन फार तीव्र झालं होतं. सगळी यंत्रणा बंद पडली होती. अशा प्रकारचं पण आज परिस्थिती अशी आहे. भाऊंनी सांगावं आज भाऊ आपण आंदोलन करू शकतो. आंदोलन करायचं म्हटल्यानंतर पहिल्या प्रथम यंत्रणेचा इतका वापर होतो, त्याला संरक्षण एवढं होणार, एवढं केलं जातं की लोकांच्या न्यायासाठी भांडण करायची परिस्थिती आता राहिलेली नाही. आणि म्हणून आताच्या या सगळ्या घडामोडीमध्ये, या सर्व घडामोडीमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की आज आम्हाला फार मोठ्या प्रमाणात कामगार चळवळ आणि कामगार कायदे जिवंत राहतील का अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे. मी हे एवढ्यासाठी विस्तृतपणे सांगतो कारण कदाचित उद्या या सदनामध्ये अनेक कायदे होतील, पण त्यावेळेला ही चर्चा सुद्धा महत्त्वाची लक्षात राहील की कोणीतरी या असलेल्या कायद्याच्या संदर्भामध्ये अडचण निर्माण होते म्हणून आवाज उठवला. कारण उद्या जर माथाडी कामगाराचा कायदा सोडा, बाकीचे कोणतेच कामगार राहिले नाही तर मला वाटतं की फार मोठं या ठिकाणी पूर्वीच्या सारखं या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा राहिली नाही तर अडचण होईल. आणि म्हणून
या सर्व गोष्टीचा उल्लेख करत असताना सभापती महोदय, या असलेल्या उद्योगामध्ये बदल झाले. आंदोलन कशासाठी होत आहे? कायदा टिकावा म्हणून. आम्हाला वाटलं होतं की आमची एवढी आंदोलनं झाल्यानंतर या कायद्यामध्ये सुरक्षता निर्माण होईल, अशा प्रकारचा बदल होईल. आणि म्हणून मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचा कायदा करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली गेली, त्या वेळेला आम्ही खरं म्हणतं ही लढाई सरकारच्या विरोधातली नव्हती, काही धोरणाच्या विरोधात होती. जे काही चित्र निर्माण केलं जातं, या चित्र निर्माण केल्याच्या विरोधातली होती आमची. सभापती महोदय, गेल्या काही वर्षापासून असं दाखवलं जातं या माथाडी कायद्याचा वेगळ्या प्रकारचा दुरुपयोग केला जातो. काही प्रमाणामध्ये 100% ही गोष्ट खरी आहे, त्याच्यावर पण मी बोलणार आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीतून उद्योगपतींना इतका त्रास होतोय की खंडणीखोरांची संख्या वाढली. आणि ही जर चर्चा असेल, मला या बिलामध्ये अजून दादा कळलं नाही एकाही शब्दाने ज्याच्या प्रत्येक संघटनेने, प्रत्येक कामगार नेत्यांनी, मालक प्रतिनिधींची बैठक झाली, त्याचबरोबर या समितीच्या माध्यमातून जे काय आम्ही सूचना केल्या होत्या, या नवीन बिलामध्ये या संदर्भातला एक जरी मुद्दा आला असता तर मी सांगितलं असतं की हा कायदा या संरक्षणासाठी करताय, त्याचं मी स्वागत केलं असतं. सभापती महोदय, या असलेल्या कायद्याची जर आपण अभ्यास केला तर आम्ही ज्या सूचना केल्या होत्या, आजही आमचं आव्हान आहे. आजही कामगार मंत्र्यांना, मुख्यमंत्री मला भेटले मगाशी, त्यांनी सांगितलं शशिकांतजी आपण होता दादा, त्या कायदा करायचा तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे कायदा केला, त्यात थोडेसे बदल केले. मी त्या थोड्या बदलामध्ये काय अडचण आहे ते बोलणार आहे. परंतु मी त्यावेळेला सांगितलं होतं की या असलेल्या सर्व गोष्टीतून आमचं एवढंच म्हणणं होतं की त्या वाईट प्रवृत्तीला बंधन करण्याची ताकद जेवढी कामगार खात्यामध्ये आहे तेवढी आम्ही केलेल्या सूचनेमध्ये सुद्धा होती. सभापती महोदय, तशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी इथं झाली नाही. आमचा थेट आरोप असा आहे की हे बदल करत असताना मालकांनी सांगितल्यामुळे, कारण ही चर्चा सारखी कॅबिनेटमध्ये व्हायची, ही चर्चा बाहेर मीटिंगमध्ये व्हायची, ही चर्चा उद्योगपतींच्या असलेल्या बैठकीमध्ये व्हायची. तेव्हा आम्ही इंडस्ट्री घेऊन येतो, आम्ही घेऊन येणार, पण हे जर कायदे मोडणार असेल तर आम्ही येतो, नाही तर आम्हाला इथं इंडस्ट्री आणायची नाही. मी मान्य करतो यामध्ये सुद्धा बंधन घालण्यासाठी फार मोठी ताकद होती, पण ह्या कामासाठी आपण कायदाच मोडून टाकायचा हे मला वाटतं योग्य नव्हतं. आणि मला वाटतं की तशा पद्धतीच्या सुधारणा मी बिलामध्ये आल्या असत्या, मी त्याचं स्वागत केलं असतं. पण दादा, दुर्दैवाने तशा पद्धतीची कुठली सुधारणा येता डायरेक्ट कायदाच विसर्जित करायच्या बाबतीमधला निर्णय जर व्हायला लागला तर मला वाटतं दुर्दैव आहे. आणि आमच्यावर किती लोकांनी अतिक्रमण करावं, कामगार खात्यावर किती लोकांनी अतिक्रमण. मध्यंतरीच्या काळामध्ये उद्योग मंत्र्यांनी आदेश काढले, ज्या खात्याचा त्यात संबंध नाही त्यांनी कामगार खात्याला सुचवायला पाहिजे नव्हतं. कामगार खात्याला न सुचवता डायरेक्ट उद्योग मंत्र्यांनी खाली आदेश काढून टाकले आणि इम्प्लिमेंट करा. मध्यंतरी पणन मंत्र्यांनी आदेश काढल्याने बोलले अंमलबजावणी करा. शेवटी कामगार खात्याच्या माध्यमातून जेव्हा स्थगिती दिली की हे आमच्या ज्युरिडिक्शन मध्ये असल्यामुळे त्याची अंमलबजावणी आम्ही करू, म्हणजे हा असलेल्या कामगार कायद्याला मालकच कोणी राहिला नाही, अशा प्रकारची या ठिकाणी माहिती आम्हाला मिळाली. सभापती महोदय, कामगार कायदा हा झाला अख्ख्या राज्यामध्ये, मगाशी त्याचा उल्लेख भाईंनी केला, 100% माथाडी कायदा इम्प्लिमेंट जर झाला असताना तर कमीत कमी 20 ते 30 लाख लोक, कदाचित कमी पकडू आपण, एवढी लोक या कायद्याच्या अंडर कव्हर झाली असती. तुम्ही हा कायदा घरी लावायचा म्हणताय, तुम्ही हा ऊसतोड कामगारांना कायदा माथाडीचा केला पाहिजे, हा फार चांगला कायदा आहे म्हणता. मग ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 100% आपण इम्प्लिमेंट केला असता तर हा कायद्यामध्ये अनेक गरिबांना न्याय मिळाला असता. दुर्दैवाने 20 ते 30%च कायद्याची अंमलबजावणी झाली. जिथे संघटना मजबूत आहे, जिथे मार्केटमध्ये हब आहे, जिथे कामगार संख्या जास्त आहे, जिथे कंपन्या मोठ्या आहेत, तिथे कामगार संख्या जास्त आहे, जिथे कंपन्यांनी सहकार्य केलं, मी कामगार कायदा सांभाळतो, स्वीकारतो, त्या ठिकाणी फक्त कामगार कायदे लागू झाले. अशा प्रकारची निश्चितपणाने माहिती आम्हाला त्यावेळेला मिळाली. सभापती महोदय, कामगार कायदा लागू करत असताना सुद्धा
या कामगार कायद्याच्या पळवाटा काढण्याचं काम ही कंपनीची असलेले मॅनेजमेंट सातत्याने करत आहे. कुठल्याही कायद्याची तुम्ही कुठल्याही गावा, आता तुम्ही घरेलू कामगार कायदा केलेला आहे, मला तुम्ही सांगा ना किती घरेलू कामगार. अहो मी त्या दिवशी पण म्हणालो, इमारत बांधकाम कायदा केला तो सुद्धा तुमच्याकडे 16,000 कोटी रुपये जमा झाले दादा, 16,000 कोटी. फक्त किती टक्क्यावर लागलेत माहितीये का? 2-4% पण लागू लागलेला आहे. तो जर इमारत बांधकाम विभाग जर 100% लागू झाला ना, तर अख्ख्या राज्याचं कर्ज इमारत बांधकाम विभागात पूर्ण करू शकतो. फक्त सरकारी यंत्रणेवर हा कायदा लावला की त्याचे 1% तुमच्याकडे जमा होता. पण ते केल्यानंतर, जमा केल्यानंतर मजा फार आहे. ती मजा अशी आहे की हल्ली सरकारने एखादी दादा योजना आणली, तुमच्या पण कानावर कधी कधी असं पण तुम्हाला बोलता येत नाही, की त्या योजनेची अंमलबजावणी करताना त्याचे लूज फॉल काढले जातात. मग तिथे एजंट निर्माण होतात. मग ते एजंट त्या योजनेमध्ये नावं घुसवतात आणि मग लाभार्थी लगेच उभे राहतात. आणि अशा प्रकारचे लाभार्थी त्या कामगार कायद्यामध्ये सुद्धा झाले. इमारत बांधकाम विभागामध्ये तर मागच्या वेळेला माझं तर असं म्हणणं होतं की ज्याचे पैसे लेवी रुपयात जमा होतात ते लाभार्थ्यांना ते फायदा मिळाला पाहिजे. आपण इतक्या योजना दिल्या, पैसे शिल्लक आहे म्हटल्यानंतर धडाधड 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 योजना चालू केल्या. त्यांच्या मुलांचं लग्न, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्याच्यानंतर मध्यान्ह जेवण भोजन योजना. दादा मला कधी कधी आश्चर्य वाटतं, तुम्ही खरं म्हणतं तर अजून तुमच्या खात्यामधून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी जेवणाची अशा प्रकारची योजना आणलेली नाही आहे. त्या राज्यामध्ये असं खातं कुठलं नाही की तिथं जेवणाची योजना नाही. तरी तुम्ही मला वाटतं आत्ता कॅबिनेटमध्ये एक योजना बंद करून टाकलेली आहे. ते काय ते आनंदाचा शिदा आणि शिवभोजन, शिवभोजन ते बंद केलं. नाहीतर बघा तुम्ही माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा सगळीकडे आपल्याकडं आदिवासी विभागामध्ये सगळीकडे जेवणाचं, म्हणजे आपल्या कुठचा एकही बालक आता कुपोषित नाही. आता माझा अभ्यास आहे, एवढ्या योजना दिल्यामुळे एकही बालक कुपोषित नाही. परंतु आमच्याकडे ती मध्यान्ह योजना, आता ती भोजन योजना बंद केली. मला वाटतं ती बंद का केली तर त्याच्यामध्ये बोगस नावाची नोंदणी झाली, कळली आणि मग कळलं की हे सरकारला फसवण्याचं काम होतंय आणि त्यामुळे ती योजना बंद करण्याचा प्रयत्न केला. पण ते बंद झाल्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय झाला असेल, असो, मी त्याच्यावर बोलणार नाही. परंतु मग मध्ये काय काढलं, भांडी, त्याच्यानंतर त्यांना किट द्यायचे, त्याच्यानंतर त्यांच्या विमा उतरवायचं. जे खरोखर त्यांना गरीब आहेत त्यांना नाक्यावरचे इमारतीचे कामगार मी समजू शकतो, पण त्या लोकांना हे सर्व देत असताना ते खरे लाभार्थी आहेत त्यांना दिलं असतं मी समजलं असतो ना दादा. पण अशी परिस्थिती झाली की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्याला भांड्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना त्याला ती कॅपॅसिटीच राहिली नाही. 10 लाख या निवडणुकीच्या अगोदर 3-4 महिने अगोदर 6 महिने 10 लाख भांड्याची कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं की तू 10 लाख तरतूद हे करून घ्या. तो बाजारात फिरला, कोणीतरी मला हे करायचं ते करायचंय. असा विषय आहे की योजना आणल्यानंतर ते लाभार्थी सुद्धा निवड केली पाहिजे. मी काल सुद्धा बोललो, संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा अशीच माणसं घुसवायला सुरुवात केली. इथं निवडणुकीत आणि पक्षाचा विषय येत नाही, इथं विषय येतो कोणाचा, जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होतो त्याचा होतो. काही काही ठिकाणी असं झालं भाऊ की शेतावर काम करणारे ज्याचा काही इमारत बांधकामाशी संबंध नाही, काय काय पक्षांनी तर ऑफिसमध्ये बसून फॉर्म भरायला सुरुवात केली. माझ्याकडे यादी आहे, कामगार मंत्र्यांना मी देणार आहे. एवढी यादी दिली, म्हणजे मुंबई शहरामध्ये सगळ्यात जास्त इमारत बांधकाम विभाग आहे. इतक्या इमारती, इतके बांधकाम आहे, तिथे फक्त 1000 ते 1500 लोकांनी नोंदी केल्या. आणि जिथे कधीच नाही, म्हणजे मी कुठं असेल शकते, मी असं म्हणत नाही कोणा आक्षेप घे, कारण यांनी नोंदीत केल्या नसेल, तिथे 50,000 1 लाख लोकांच्या नोंदी झाल्या. म्हणजे एखाद्या ग्रामीण भागामध्ये इतके बांधकाम एका वर्षात कशी वाढले, हा पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा प्रश्न पडला. म्हणजे मागची ज्यावेळा 13-14चा मी आढावा, 19-20चा आढावा घेतला, 20-21चा घेतला, श्रीकांतजी 19-20ला त्या जिल्ह्यामध्ये फक्त 5 ते 7 हजार होते आणि 19-20 नंतर 22-23, 24-25चं काढलं तिथं 27 ते 28 हजार झाले. म्हणजे एखाद्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याच्या संदर्भामधले अनेक किस्से आहेत आणि ह्या किस्स्यामध्ये हा कामगार कायदा सुद्धा निश्चितपणाने भरडला गेला.
आता तुम्ही मला ह्याचा आणि कामगार कायद्याचा काय संबंध आहे? आता त्याला कारण मी सांगतो की या कामगार कायद्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ॲबॉलिश करण्याच्या बाबतीमधल्या तरतुदी आहेत. त्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्ट ॲबॉलिश करण्याच्या तरतुदी आहेत. त्यानंतर माथाडी कायदा ॲबॉलिश करण्याच्या तरतुदी आहेत. गेले 20 वर्ष झाली या ठिकाणी. मग आम्ही याला तेवढे तुम्ही जबाबदार आहे तेवढे आम्ही पण जबाबदार आहोत. हे 20-25 पूर्वी त्या ठिकाणी कमिट्या केल्या जायच्या, म्हणजे वर्ष संपायच्या अगोदरच त्या कमिट्या अपॉइंटमेंट केल्या जायच्या. मग मालक प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी जे बायलॉज प्रमाणे दिलेले आहे त्याप्रमाणे त्या नियुक्त करायचं आणि त्याचं कमांडिंग असायचं. कमांडिंग दुर्दैव असं आहे की गेल्या काही वर्षापासून 20 वर्ष झाली त्याला कामगार क्षेत्र, मालक क्षेत्र हे बाजूला गेलं आणि तिथं आता काय आलं, कार्यकर्ता क्षेत्र आलं. कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये सगळ्यांचे एवढे मोठे झाले, एवढी संख्या वाढलेली आहे. मग तो कार्यकर्ता कुठेतरी ऍडजस्ट केला पाहिजे. म्हणून मग तो कार्यकर्ता ऍडजस्ट करण्यासाठी या असलेल्या समित्या आहेत त्याच्यामध्ये सोय करण्याचा प्रयत्न केला. मी सोय एवढ्यासाठी म्हणलं ते सोपं आपलं. मी तुम्हाला यादी देऊ शकतो, म्हणजे मी असं खोटं बोलणार नाही की ज्याचा काही कामगार क्षेत्राशी संबंध नाही, ज्याचा काही मालक क्षेत्राशी संबंध नाही, ज्याचा कोणाची व्यापारी क्षेत्राशी संबंध नाही, ज्याचा कोणी ह्या क्षेत्राशी संबंध नाही, अशी नावं अशी दिली गेली की आश्चर्याची गोष्ट आहे की त्यामुळे या नावाच्या बाबतीमध्ये आम्ही आक्षेप पण घेतला. मला आठवतोय साबीर शेख होते त्यावेळेला पहिल्या वेळा सत्तांतर झालं आणि साबीरबाई त्यावेळेला कामगार मंत्री होते. एकदम फरडा वक्ता आणि जोरदार व्यक्तिमत्व होतं. आणि त्यावेळेला असं शिफारस आली होती की शिवसेनेचे पदाधिकारी इथं घ्यायचे. आमच्याकडून बोर्डाकडून याद्या मागवल्या जायच्या सगळीकडंच. आणि ह्या याद्या मागितल्यानंतर या याद्यावर अभ्यास करून मग त्याच्या प्रकारची ज्यांची संख्या असेल मालकांची, कामगारांची, त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती व्हायची. त्यावेळेला साबीरबाईंकडे आम्ही गेलो आणि सांगितलं, साबीरबाई हे असं जरी असलं आमचे संघटना समजा काँग्रेस विचाराची आहे, परंतु तुमची भूमिका काय? मला अभिमानाने सांगावं वाटलं बाई भाऊ. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की माझ्याकडे यादी येईल ती कामगार क्षेत्रातल्या निगडीत असलेल्या लोकांनाच मी प्राधान्य देईन. आणि मला अभिमानाने सांगावं लागतं की त्यावेळेला साबीरबाईंनी माथाडी कामगारांचे नेते, माथाडी कामगारांशी संबंधित घटक, व्यापाऱ्याशी संबंधित घटक यांची कमिटी करून न्याय दिला गेला. आता हे विलंब का झाला? नंतर हळूहळू त्याला पार्टी स्पीड एवढं वाढायला लागलं, म्हणजे आमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा आमचं नोंदणी का थांबली? काँग्रेस आणि राष्ट्रवादी. त्याच्यानंतर आम्ही आलो. आता आम्ही आल्यानंतर आमचं ठरलं मग लगे नाही अर्धा हितं पण वाटप करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये स्पर्धा झाली, त्यामुळे ते परत थांबलं. मग एकदा आम्ही थांबल्यानंतर आमची सत्ता पण गेली. आम्ही थांबलो नसतो त्यावेळेला अनेक गोष्टीमध्ये तर आम्ही काय सत्तेवरून गेलो नसतो. पण त्यावेळेला निर्णय घेताना एवढे आम्ही विलंब करत गेलो त्यामुळे आमची सत्ता गेली. त्यानंतर तर आजपर्यंत कामगार मंत्री महोदय ज्याचा तुम्ही उल्लेख इथं केलेला आहे की 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते झालं नाही. तर त्यावेळेला आमची सत्ता आल्यानंतर गेल्यानंतर आपली आली, म्हणजे युतीची आली. 20 वर्ष झाली, याद्या घेतल्या गेल्या. मध्यंतरीच्या कार्य फक्त 2 बोर्डावर फक्त नियुक्त्या दिल्या. त्या नियुक्त्या कशा आहेत तुम्ही माहिती घ्या. ज्याचा काही कामगार क्षेत्राशी संबंध नाही, ज्याचा व्यापारी क्षेत्राशी संबंध नाही, पण त्याच्या नियुक्त्या करून टाकल्या. काय येऊन ते तिथं करणार आहे? बोर्डावर ज्यावेळेला वन पॉवर बोर्ड असतं त्यावेळेला तो अधिकार तिथल्या असलेल्या चेअरमनला, तो अधिकार तिथल्या असलेल्या कमिटीला जातो. बोर्डावर कंट्रोल करण्यासाठी आजपर्यंतची परंपरा, प्रथा अशी होती की तिथे स्वायत्त मंडळ म्हणून त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार होते आणि ते अधिकार त्याप्रमाणे ते अंमलबजावणी करत असत. आणि त्यामुळे नियंत्रण असायचं. डेप्युटी कमिशनर असेल, असिस्टंट कमिशनर असेल, जीएलओ असेल, या सगळ्यावर त्यांचं नियंत्रण असायचं. आणि त्यामुळे कायदे, नियम, प्रथा, परंपरा त्याच्या इम्प्लिमेंटेशन करत होत होतं. गेल्या 10 वर्ष 20 वर्षामध्ये याची अंमलबजावणी झाली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्याचा उल्लेख आपण करताय की ज्याचा परिणाम असा झाला की या बोर्डावरचं नियंत्रण चुकलं गेलं. आणि मग राज्यकर्ते म्हणून मी माफी मागतो, पण त्यावेळेला जे राज्यकर्ते बसले त्यांना वाटलं की ह्या नियुक्त्या होऊ नये. जसं महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आता होत नाही, प्रशासकीय बॉडी आली
की संपूर्ण कंट्रोल हा मंत्र्यांच्याकडे येतो किंवा मुख्यमंत्र्यांकडे येतो किंवा कोणाकडे असेल त्या त्या खात्याकडे येतो. तशा पद्धतीने या असलेल्या कामगार क्षेत्रामध्ये या नियुक्त्या रखडल्यामुळे संपूर्ण अधिकार जो आहे तो या कामगार खात्याचा हा सेंट्रलाइज झाला आणि तो मंत्रालय स्तरावर आला, तो कमिशनर स्तरावर आला, तो सचिव स्तरावर आला. आता फायदा होण्याची तोटा झाला. मग आमच्या लोकांचं असलेलं नियंत्रण, आमच्या लोकांसाठी कायदा बनवण्यासाठी जो असेल नियंत्रण, मग लेवी वाढवायची असेल, मजुरी वाढवायची असेल, त्या प्रकारची चर्चा करून काही वादविवाद त्यांचा रोज वादविवाद असतात. म्हणजे अण्णासाहेब पाटील साहेबांचा उल्लेख एवढ्यासाठी मी मुद्दाम करतो की त्यांनी पहिल्या प्रथम माथाडी कायदा तर केलाच, पण सोसायटी निर्माण केली ज्याच्यामध्ये सगळ्यात स्वस्त, बाजारापेक्षा सर्वात स्वस्त अशा प्रकारचं त्या ठिकाणी माल दिला जायचा, वस्तू दिल्या जायच्या. पतपेढी निर्माण केली. आजही आमची पतपेढी आज राज्यामध्ये सगळ्यात मोठी पतसंस्था आहे. तुम्ही आपण आला होता, नरेंद्र पाटील आपण सगळेजण होता, मी त्यावेळेला नव्हतो, मी सातारला होतो, मग आपण तिथं भेट दिली. आणि महाराष्ट्रातल्या इतिहासातल्या, देशातल्या इतिहासातला अजून एक आहे की माथाडी हॉस्पिटलचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. तिथं पहिले 1 रुपया नाममात्र दराने, 1 रुपया नाम, प्रवीणचा मी मुद्दाम उल्लेख करणार आहे नंतर, आहे ना, देणार ना तुझं. मी सारखं, मी तर आजही म्हणतोय प्रवीण दरेकरच राज्य चालवतोय. हो, आज राज्य कर्जबाजारी आहे, पण जेवढ्या योजना येतात, लाडकी बहीण प्रवीण दरेकर, म्हणजे मुंबई बँक, सॉरी मुंबई बँक, माथाडी कामगारांना पैसे द्यायचे झाले मुंबई बँक, म्हाडाला पैसे द्यायचे झाले मुंबई बँक, अजून कुठे कुठे पैसे देतो ती यादी द्या. म्हणजे तुमचा म्हणजे मी प्रवीण दरेकरांचं खरोखर, नाहीतर लाडकी बहिणीला पैसे तुमच्या, आणि विषय आहे त्याचा, वजन पण आहे त्याचा. मंत्री झाला नाही दुःख आहे, मित्र आहे आमचा, तो मंत्री व्हावा अशी आमची इच्छा होती. परविनय फुके वगैरे होत झालं नाही. शेवटच्या वेळेला त्यांची 4 नावं तुमची कट झाली. बघा, विचार करा, सरकार आलं इकडं बिकडं झालं तर आम्ही विचार करू तुमचा, पण असो. पण मी बघितलं, मी प्रवीण दरेकरांना मी एवढ्यासाठी काय बघितलं की त्यांनी सहकार क्षेत्र घेतलं. आम्ही दोघं कॉलेजचे आहेत, हा एकत्र आम्ही कॉलेज, म्हणजे आता हा तुमचा विषय नाही पण सांगणं करतोय, त्याचं कौतुक करायचं म्हटलं. आणि सिद्धार्थमध्ये सगळं झाल्यानंतर असलेलं राखीव मग आम्ही खेळाडू असायचो, पण आम्ही युनिव्हर्सिटी ताब्यात घेतली होती. पण प्रवीण दरेकर कोऑपरेटिव्ह मध्ये, सहकार क्षेत्रामध्ये नाव कमल कोणाला स्वप्नात जरी विचारलं असं तरी वाटलं नसतं. आणि सहकार म्हणजे आमचा हक्क असलेला ताकदीचा माणूस. पण त्यांनी घेतलं. बरं, घेतलं तर घेतलं, आमची माणसं पण घेऊन घेतली. कधी घेतली आम्हाला कळलेलं आहे. हा, प्रेम आहे. नाही, तो माणसं पटवण्यामध्ये माहीर आहे. हा, बिल मागे घेता का? माननीय बिल मागे घेता का? माननीय शिंदे साहेब, आपण बिलावर बोलूया, राजकारणावर नाही. नाही, बिलावरच बोलतो. अरे, माथाडी कामगारांना त्यांनी, तुम्ही बिलावर बोला, दिलावर मी नाही. माथाडी कामगारावर बोलतोय. या प्रवीण दरेकरांनी, मी बोलतो कामगारांसाठी आम्ही काय केलेलं आहे ते सांगतायत, कारण त्यांच्या उपाययोजना आणि त्यांच्या भविष्याची ते चिंता करतायत. अतिउत्तम, बिलावर बोलावा अशी विनंती. दादा, सभापती पण माथाडींच्या संदर्भातून फार सेन्सिटिव्ह आहे. वसंतराव डावकरे सुद्धा होत्या, म्हणजे या सदनावरती वरती बसून माथाडीचा आला की लगे बाटी याला लिमिट नसतं. असा शिंदे साहेब बोला. माझी सर्व सदस्य, सचिन भाऊ मी बोलतो ना, तुम्ही कशाला? इद्रिस भाई, नाही, इद्रिस भाई, बिलावरती बोलत असताना सभासदांना वेळेची मर्यादा नसते, त्याच्यामुळे माननीय शिंदे साहेब. त्यानंतर मी मगाशी प्रवीण दरेकरचा उल्लेख एवढाच केला की माथाडी कामगारांना घरं मिळाली. आणि मी अभिमानाने सांगेल, म्हणजे गिरणी कामगार असतील, आता गिरणी कामगारांना घरं देण्याच्या बाबतीमधले तुम्ही योजना आणताय, आनंद आहे, त्याचं स्वागतच करतो.
माथाडी कामगारांना घरं दिली गेली. मी खरं म्हटलं तर ही आपली म्हणतात ना हार्टचा एक रिलेशन असावं लागतं. कैलासाचे यशवंतराव चव्हाण होते. साहेबांनी ज्यावेळेला कायदा केला आणि एक इमारत दिली म्हणजे मस्जिद बंदरमध्ये माथाडी बोर्ड उभं केलं, त्यावेळेला स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील साहेब होते, ते संरक्षण मंत्री होते आणि बोलले मला येता येत नाही. ते बोलले तुम्ही नाही आले तर मी जीव देईल. तुम्हाला माहित नाही, ते लगेच दिल्लीवरून लगेच आले आणि त्या इमारतीचं उद्घाटन केलं. एवढी अटॅचमेंट होती. आणि त्यावेळेचे राज्यकर्ते असतील, मग शंकरराव चव्हाण असतील, शरद पवार साहेब असतील, अनेक लोकांनी माथाडी कामगारांना एवढी घरं दिली. म्हणजे नवी मुंबईला 20,000च्या वरती घरं दिलेली आहेत. एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी घरकुल. आम्हाला 45 एकर जमीन ही मुंबईला दिली होती. सह्याद्रीनगरमध्ये सुद्धा कापड बाजारांना दिलेली आहे, तुम्हाला माहिती आहे ती कामगारमध्ये. आणि अनेक ठिकाणी म्हणजे मेटल पेपरवाल्यांना कुर्ल्याला दिली. काकासाहेब थोरात होते, मोठे नेते होते. हे लोखंडी धक्का, त्याचबरोबर रेल्वे धक्के, वाडी बंदर, कर्नाक बंदर, अगदी पाहिजे त्या ठिकाणी सगळे माथाडी कामगार इतक्या मोठ्या संख्येने असायचे. आणि नुसता आवाज दिला की अक्षरशः सगळी कामं टाकून ते राज्यकर्त्यांनी पक्षाच्या आणि माझी ज्येष्ठ सदस्यांना विनंती आहे की आपण खाली बसून बोलू नये. अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये माननीय शिंदे साहेब मांडणी करतायत. नाही, आपण काही ब्रीफिंग करू नका, त्यांची ब्रीफिंग भरपूर मोठी आहे. तो कसा आहे, तो प्रामाणिक आणि निष्ठा होती. निष्ठा आली, निष्ठेचा विषय येतो. त्यांची निष्ठा एवढीच होती की ज्यांनी केलं त्याच्या पाठीमागे उभं राहायचं. म्हणून त्यावेळेला प्रवीण दरेकरांना आम्ही धन्यवाद एवढ्यासाठी करतो. मी होतो, नरेंद्रजी, आम्ही सगळे गेलो होतो. त्यावेळेला आम्हाला घरांना पैसे पाहिजे होते. 12%, 14%, 16% व्याज लावत होते. आम्ही गेलो आणि सांगितलं त्यांना, तर त्यांनी बोलले की काय घेऊन या प्रस्ताव मी करून देतो. आणि 8 ते 9% त्यांनी आम्हाला घरासाठी नेलं. आणि आता सुद्धा सांगितलंय, आता सुद्धा तुम्हाला, आता आम्हाला 45 एकर जमीन आहे, त्यामध्ये आता अतिक्रमण झालं, सगळं झालं. 18 एकर जमीनचं करतो, तेवढे प्रस्ताव घेऊन या, तुम्हाला पाहिजे तेव्हा देतो. म्हणजे त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी केला की तो माथाडीशी निगडीत आहे, म्हणून तुमचं अभिनंदन करतो. आणि माझी अपेक्षा आहे या बिलाच्या वेळेला सुद्धा माझी बाजू घेऊन तुम्ही हे कराल अशी अपेक्षा करतो, म्हणून तुमचं अभिनंदन ॲडव्हान्स करतो. सभापती महोदय, मी सल्लागार समितीवर तुम्ही बोलला, सल्लागार समितीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला तुम्ही म्हणाला, आम्ही लोकांनी त्या सल्लागार समितीचं मग महत्व का कमी केलं, अधिकाऱ्यांचं ब्रीफिंग चुकीचं यायला लागलं. त्यांनी सांगलं 1 विंडो 1 पॉवरच्या खाली आपण ही आता यंत्रणा राबवूया. मग त्यामुळे कोणाचा हस्तक्षेप होणार नाही. आता मिसयूज असा झाला, त्याच्या मिसयूज मध्ये मंत्री महोदय 15 वर्षाच्या कालावधीमध्ये फार चुकीचे निर्णय झाले, फार इम्प्लिमेंटेशन. हे गुंडगिरी वगैरे हे सांगताय ना, हे कामगार नेत्यांचं का कामगारचं नाही पाप. हे आम्ही अंडरस्टँडिंग करून केलेली काही लोकांची पिलावळं वाढवली ना, ती पाप आहे. त्याच्यावर जर पहिलंच नियंत्रण आमचं असतं ना, हे कोण जन्माला आलं नसतं. आणि सभापती महोदय, आणि म्हणून सल्लागार समितीच्या बाबतीमध्ये मी आता खरं सांगत नाही, तुम्हाला खरं आश्चर्य वाटेल की या सल्लागार समितीच्या सातत्याने 5 वर्षांनी नियुक्त्या व्हायच्या. आणि ऍडवायझर कमिटी, बोर्डाचे बोर्ड मेंबरशिप ही फार महत्वाची असते. सल्लागार समितीची एवढी मोठी पॉवर होती की या पॉवरवर कोणी चॅलेंज करू शकत नाही, कोर्टात सुद्धा ते टिकत शकत नव्हतं, कारण त्याला तेवढी अथॉरिटी दिली होती. एखाद्याला कायद्यामध्ये सूट मागायची असेल तर ती कायद्याची सूट मागायची असेल तर त्याला तिथे जावं लागायचं ऍडवायझरीवर. आणि ऍडवायझरीने जर त्याला सूट द्यायचं मंजूर केलं तरच ते व्हायचं, नाही तर सुप्रीम कोर्ट सुद्धा या ठिकाणी त्याला मान्यता देत नव्हतं. हा 100% इतिहास होता. आणि त्यामध्ये नियुक्त्या रखडल्या गेल्यामुळे अधिकारी, मी सगळ्या अधिकाऱ्यांचं म्हणत नाही, काही काही अधिकारी फार प्रामाणिकपणाने काम करतात, त्यांनी प्रामाणिकपणाने माथाडींच्या संदर्भामध्ये काम केलं. आम्हाला कधी कधी दुःख सुद्धा असतं की कामगारांची मुलं सुद्धा आम्ही लावली. आम्ही आता ती मागणी पण आपल्या केली की माथाडी कामगारांच्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलं होतं माथाडी कामगारांची मुलं तिथं लागली पाहिजेत. आता हे सांगत असताना दुर्दैव असं आहे की काही ठिकाणी आमचं तुमचं नियंत्रण गेल्यानंतर मनाला वाटेल तशा प्रकारचे निर्णय घेतले गेले, मनाला वाटेल तशा प्रकारचं कामकाज केलं. म्हणून सल्लागार समितीचा तुम्ही जो विषय मांडला, माझी हरकत एवढीच आहे, तुम्ही त्यात एक पॉइंट असा मांडलेला आहे सल्लागार समितीचा, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे मध्ये कलम 14 मध्ये पोट कलम 1 नंतर
आपण असं दिलं, जर कोणत्याही कारणास्तव सल्लागार समिती कार्यरत नसेल तर राज्य शासनात या अधिनियमाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागार समितीच्या सल्ल्याशिवाय किंवा तिच्याशी विचारविनिमय केल्याशिवाय अधिसूचना काढता येईल किंवा निर्णय घेता येईल. आमची हरकत इथंच आहे. एका बाजूला तुम्ही सांगता 6 महिन्याच्या वरती सल्लागार समिती रिक्त राहू नये आणि एका बाजूला तुम्ही 6 महिन्याच्या वरती सल्लागार समिती रिक्त राहू नये म्हणून सांगता आणि दुसऱ्या बाजूला वरती सल्लागार समिती जर नियुक्त झाली नाही तर ते अधिकार तुम्ही राज्य सरकारकडे घेताय. मागच्या काही वर्षाचा अनुभव बघितला, इथं बोर्डाचे काही अधिकारी मालक झाले होते. काही डिपॉझिट ठेवताना त्याच्यामध्ये ते करप्शन झालं, बोर्डाचे पैसे पण त्यामध्ये लॅप्स झाले आणि काही निर्णय घेताना आणि ते खापर सगळं कामगार चळवळी आलं, कामगार संघटनेवर आलं. दुर्दैव असं आहे कामगार मंत्री महोदय, कायद्याची चौकट देताना तुमचा उद्देश आणि कारण एवढंच सुंदर दिलेलं आहे की वाचणाऱ्याला वाटेल की काय नाही, कायदा हा माथाडी कामगारांच्या सुरक्षेसाठी आहे. आतली कलम वाटल्यानंतर कळतं की हा कायदा माथाडी कामगारांसाठी घातक आहे. मग असं तुम्ही कलम का टाकलं? तुम्ही असं लिहायला पाहिजे होतं की 6 महिन्याच्या आतमध्ये या कामगार कायद्याच्या सल्लागार समिती किंवा बोर्ड मेंबरशिप झाली नाही तर लगेच आम्ही सरकार त्या ठिकाणी त्याच्या आत नियुक्ती करेल किंवा पुढची कमिटी येईपर्यंत तत्काळ हे बिल पास झाल्या कमिटी कराल, पुढची कमिटी येईपर्यंत, पुढची समिती येईपर्यंत ही समिती कायम राहील. तर मी समजू शकलो असतो. म्हणजे एका बाजूला तुम्ही कायद्याच्या चौकटीतून आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला मदत करतो दाखवता आणि दुसऱ्या बाजूला समितीत जर नेमली नाही तर त्या पावर सगळ्या कामगार खात्याकडे किंवा तुमच्याकडे येणार आहे मंत्रालयात. गेल्या 15 वर्षामध्येचा जो अनुभव आहे ना तो इतका भयानक आहे की आम्हाला सुद्धा कुठे आवाज उठवता येत नव्हता, खरंच येत नव्हता. सत्य विरोधात असो किंवा नसो, परंतु त्या ठिकाणी येत नव्हता. असे काही निर्णय झालेले आहेत, असे काही निर्णय झाले आहेत ते न बोललेले बरे. म्हणजे माथाडी हॉस्पिटलची स्वतंत्र व्याख्या भाऊ ती बदलून टाकली. म्हणजे मी फक्त बोलतोय, कोणाचं नाव घेत नाही. म्हणजे औषधं आम्ही कधीच हस्तक्षेप नाही. आम्ही सल्लागार समितीवर जायचो, तुम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारून घ्या, आम्हाला घ्या. आपल्याला त्यातलं कळत नाही श्रीकांत भारती कुठलं औषध घ्यायचं आपण कशाला बघावं. आम्ही त्या डॉक्टर नाईक म्हणून होते, अण्णासाहेब पाटील साहेबांच्या काळापासून डॉक्टर होते. एवढे सुंदर, आता वयमानामुळे ते निवृत्त झाले, पण त्या माणसांनी खरोखर समाजसेवा केल्यागत काम केलं. माथाडी कामगारांची मुलं, माथाडी कामगारांचं कुटुंब फक्त पहिला 1 रुपयाच होता आणि लेवी आता 50 रुपयामध्ये अख्ख्या कुटुंबात, आता 100 झाले असतील, अख्ख्या कुटुंबाची राज्यातली देशातली पहिली यंत्रणा अशी असेल की अख्ख्या कुटुंबाची सेवा, सगळे ऑपरेशन वगैरे सगळं करणारे माथाडी हॉस्पिटल होतं. आणि अशा प्रकारच्या यंत्रणा आम्ही पूर्णपणाने 10-12 त्यांच्या शाखा आणि तशा पद्धतीने काम. मी एक उदाहरण, आपले 2-4 उदाहरणं तुम्हाला सांगतो. प्रशासक असल्यावर काय होतं ते मी जर बघितलं तर तिथे एका मंत्री नाही बोलत, शासनाकडून एक आदेश आला की तिथे कुठल्याही वस्तू घेता झाल्या तर आम्हाला विचारल्याशिवाय घ्यायच्या नाही. म्हणजे कपाट घ्यायचं झालं तरी, स्टेशनरी घ्यायची झाली तरी आम्हाला विचारल्याशिवाय करायचं नाही. कशी यंत्रणा चालेल, कसं काम होईल. आणि आपल्या राज्यामध्ये मागच्या वेळेला जिल्हाधिकारी, सचिव स्तरावर, कमिशनर स्तरावर, त्या खात्याच्या स्तरावर औषधं देण्याच्या बाबतीमधला निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये अधिकार होता. तो मधल्या काळामध्ये तुम्ही काढून घेतला, राज्यावर आणला आणि राज्यावर आणत असताना तुम्ही त्याच्यामध्ये काय काय केलं आता चर्चेचा विषय वेगळाच आहे. परंतु मी एखादं उदाहरण दिलं, पण कामगार कायद्याच्या माध्यमातून बोर्डा सुद्धा निर्णय घेताना मुक्तपणाने, मोकळेपणाने निर्णय झाले नाही. वरून जे सांगतील आमच्याकडे आता काय झालं, पक्ष झाले, त्याच्यात संघटना जास्त झाल्या. मी मागेही सांगितलं होतं, कोणत्याही सरकारने धाडस दाखवायला पाहिजे होतं शिंदे साहेब की आपल्याकडे रेकॉग्नाइज युनियन हा क्लॉज आहे. त्या रेकॉग्नाइज युनियन मध्ये क्लॉज मध्ये जी लोक किती पर्सेंटेज, त्या बोर्डातली संख्या लक्षात घेऊन किती पर्सेंटेज असावी त्यांना कामगार संघटना म्हणून मान्यता दिली पाहिजे. म्हणजे अख्ख्या बोर्डामध्ये आम्ही 80% आणि बाकीचे लोक आहेत
तुमच्याकडे यादी मागून घ्या, उद्या उत्तरात मी अपेक्षा करेल तुमची. किती युनियन व्हा. पहिलं आमच्याकडे मला आठवतं, माझे वडील माथाडी कामगार होते. आमचे आरोप प्रत्यारोप होतात. राजकारणात माणूस आला नाही की आरोप प्रत्यारोप होत नाही. जो माणूस येतो त्याचे आरोप चांगले असो वाईट असो होतात आणि त्याला समोर जायलाच लागतं. मला वाटतं की आमच्यावर पण असे आरोप झालेले, कदाचित तुमच्याकडे पण सांगतील. मी मंत्री महोदयांना सांगतो, माथाडी कामगार म्हणून कामाला कोण येत नव्हतं पहिलं. एवढं काम वजनाचं डोक्याचं. आता तरी आम्ही मार्केटमध्ये आल्यामुळे त्यावेळेला मस्जिद बंदरला पहिलं बाजार होते. अगदी तुमचे मस्जिद बंदरला बाजार होता, रेल्वे धक्के होते, त्यानंतर कापड बाजार वगैरे असे मोठमोठे बाजारपेठा होत्या. ट्रॅफिक होते म्हटल्यानंतर त्यावेळेला पवारसाहेब वगैरे आज सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला स्थलांतरित व्हावं लागेल. व्यापारी जायला तयार नव्हते. आम्ही त्यावेळेला शिवराव पाटील साहेब, कैलासवासी शिवराव पाटील साहेब वगैरे सगळ्यांनी पुढाकार घेतला. आणि तुम्हाला खोटं सांगत नाही, ज्यावेळेला दंगल झाली ना, दंगल या मुंबईमध्ये 92-93ची गोष्ट आहे, तेव्हा एका माथाडी कामगारांचा खून झाला. म्हणजे ते राहायला गोडाऊनमध्ये बिचारे असायचे. आणि मस्जिद बंदरच्या विभागामध्ये ज्यावेळेला तो बाहेर लघवीला आला, शौचालयाला आला, मी माघार घेतो, त्यावेळेला त्याचा खून झाला आणि महाराष्ट्र पेटला, मुंबई पेटली. तिथून अख्ख्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात दंगल सुरू झाली आणि ती एवढी वाढली होती. नंतर मग बॉम्बस्फोट झाला वगैरे झाला. मला आठवतं त्यावेळेला पवारसाहेब दिल्लीला होते आणि ते मुंबईला आले. सुधाकर नाईक मला वाटतं मुख्यमंत्री होते त्यावेळेला. ते मुंबईला आले तर त्यांना पहिलं सांगण्यात आलं, जर मुंबई बंद पडली तर देश बंद पडेल, काही करा तुम्ही, आणि मुंबई चालू झाली पाहिजे. आणि जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाले होते सुनीलजी, श्रीकांतजी, ते नेमके पॉईंटवर झाले होते. जिथं बाजारपेठ आहे त्या मस्जिद बंदरला झाला, जिथं स्टॉक एक्सचेंज आहे तिथं झाला. म्हणजे मुंबईची आर्थिक नाडी कशी बंद होईल अशा ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले होते. आणि त्यावेळेला पवार साहेब आल्यानंतर त्यांनी पूर्ण म्हणजे कर्फ्यू होता. आणि आम्ही त्यावेळेला होतो, आम्हाला बोलून घेतलं, बोलले की तुम्हाला यावं लागेल. मला वाटतं गिरणी कामगारांच्या लोकांना पण बोलवलं होतं, नेत्यांना, भाऊ वगैरे होते. मला वाटतं त्यावेळेला भाई बांदल, आपले एकनाथ बांदल वगैरे असे सगळे होते. आणि सगळे वसंतराव हुशिंग वगैरे अशी सगळे नित्य मंडळी होती. आणि त्यावेळेला बोलून घेतलं आणि सांगितलं मला मुंबई चालू करायचे. वातावरण तर बिघडलेलं आहे, कसं मुंबईत आणणार? त्याला मुंबई फक्त 2 माणसं चालू करू शकतात, एक माथाडी कामगार आणि गिरणी कामगार. मी अतिशोक्ती सांगत नाही. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलंय मी इथे बसणार आहे 24 तास तुमच्या त्या वॉर रूममध्ये, आणि काही झालं तरी तुम्हाला प्रोटेक्शन देतो, तुम्ही बाजार चालू करा. ज्यावेळेला प्रवीणजी मुंबई जी चालू झाली ना, तेव्हा आमच्या लोकांनी परत ती चालू केली. आमच्या म्हणजे आपल्या लोकांनी. आणि मुंबई परत ती गाडी रुळावर आली, बाजारपेठा उठल्या गेल्या की ती मुंबई चालू झाली. मग त्यावेळेला आम्हाला सांगितलं आता इथं ट्रॅफिक जाम होतंय. आता तुम्हाला जर मुंबईमध्ये ट्रॅफिक झाली तर पूर्णपणाने आता सुद्धा आपण येतोय बघतो, म्हणजे फ्रीवेवरून आलो की फ्रीवेवरून आल्यानंतर मंत्रालयाला पोचेपर्यंत पाऊण तास जातो. तर ती बाजारपेठ तिथं असती तर मला वाटत नव्हतं 1-2 तास लोक घरी त्या मंत्रालयात पोचले असती. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती झाल्यानंतर मग आमची लोक व्यापारी तयार नव्हते. आम्हाला सांगितलं बाजारपेठ तुम्हाला स्थलांतरित करावं लागेल. आम्ही ताकदीने निर्णय घेतला. सिडकोकडून त्यावेळेला बांधकाम झालं होतं, सांगितलं चला जायचं. आम्ही निर्णय घेतला आणि गेलो. पण त्यावेळेला अगोदर आहेत ना, एवढं विचित्र काम आमची लोक अवघड काम करायची. म्हणजे 2 ट्रकच्या मधून त्यावेळेला 50 किलोचा, आता आपल्याकडे नियम झाला 30 किलो 50 किलो आता येतात, 100 किलोच्या गुन्हे असायच्या. आणि फळी लावलेली असायची. ती फळी घोडामध्ये इतकी वरती असायची, ती वरती घेऊन माणसं जायची. फार कष्टाचं काम होतं. आणि तिथे ती खोडे त्या थापी पडायची. त्या थापीमध्ये किती माथाडी कामगार चेपले गेले. हाजी अंदरला तर हे बंदरला बोटी अशा लागायच्या खजुराच्या, आणि त्या बोटीवर एवढी लाकडी फळी असायची, आणि त्याच्यावरून त्या खजुराच्या गोणी घ्यायच्या 2-2, 3-3 डोक्यावर, आणि ते हलत्या बोटीतून ते आणायची. ही विशिष्ट लोक, म्हणजे गावातून माणूस माथाडी म्हटल्यानंतर यायचाच नाही. आता काय, आता चैनवाला सुद्धा माथाडीवाला होतोय. पण त्यावेळेला इतके कष्टाचं काम होतं. गावावरून, आमच्या गावातून माणसं पकडून आणायची, चल तुला लावतो कामाला, अशी परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये अख्ख्या बाजारपेठेमधून अगदी कसरत करून ट्रान्सपोर्टमध्ये गाडी भरायची, परत आणायची.
आणि वेगवेगळं क्षेत्र होतं. त्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी करायचं. आणि मला आता माथाडी चौक म्हणून नाव होतं त्या मस्जिद बंदला, मांडवीच्या इथं. त्यावेळा सभा व्हायच्या वगैरे, सगळे नेते यायचे. म्हणजे महाराष्ट्रातले सगळे मुख्यमंत्री, अण्णासाहेबांचं तेवढं वजन एवढं होतं, पर्सनॅलिटी एवढी होती की ते म्हणाल्यानंतर लगेच सरकारमधल्या माणसं धावत यायची. पण त्यावेळेला ते एवढ्या मोठ्या आमच्या सभा तिथं व्हायच्या मस्जिद बंदरमध्ये. एवढं मला वाटतं ज्यावेळेला रामिष्टे आमचे शिवसेनेमध्ये गेले त्यावेळेला स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी बैठकला सभा लावली होती. मला खोटं सांगत नाही, अण्णासाहेबांचा त्यावेळेला शिवराव पाटील साहेबांना इतका राग आला की अण्णासाहेबांच्या आणि स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे साहेबांचे एवढे चांगले संबंध माझी संघटना तोडताय. ते एकटा माणूस झेंडा घेऊन गेला. पहिली वेळ मुंबईमध्ये शिवसेनेच्या समोर तिरंगा झेंडा घेऊन जाणारा माणूस कोण असेल तर कैलास शिवराव पाटील. आणि त्यावेळेस ते वातावरण एवढं होतं, एवढं तिथलं काम कष्ट सगळं झाल्यानंतर मग मार्केट हळूहळू शिफ्ट करायला आलंय. वडाळ्याला ट्रक टर्मिनल आणायचा निर्णय घेतला. कापड बाजार भिवंडी ठाण्याला गेला. त्याचबरोबर हे नवी मुंबईला आमचं शिफ्टिंग झालं. कळंबोलीला लोखंडी जत्ता सप्त झाला. लोखंडी जत्त्याचा 100 टनाची लोक काम करत होती. 10-20 टन खाली करत होते. आणि नुसते महाराष्ट्रातली नव्हती, पल्लेदार सुद्धा, जम्मू काश्मीरचे पल्लेदार सुद्धा तिथं आमच्याकडे काम करायला असायचे. आणि सभापती महोदय, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासाला आमचं फार मोठं योगदान होतं. हे का साध्य झालं? साध्य होण्याचं कारण होतं का हा माथाडी कायदा त्याला संरक्षित कवच होता. खोका कामगारांचं आंदोलन झालं, फार मोठं खोका कामगारांचा व्याप होता. आणि खोका कामगारांचं आंदोलन झालं, प्रचंड मारामारी झाली. स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील साहेबांना भायखळ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये बंद केलं. तुम्हाला खोटं सांगत नाही, फक्त निरोप कळला की अण्णासाहेब पाटील साहेबांना बंद केलंय. भायखळा पोलीस स्टेशन हजारो माथाडी कामगार चाल करून आले आणि पोलीस स्टेशनवर हल्ला केला. शेवटी त्यांना सांगावं लागलं की यांना आम्ही सोडतोय. एवढी ताकद त्या चळवळीमध्ये होते. आणि त्या चळवळीच्या ताकदीला बघूनच हा माथाडी कायदा झाला. आम्ही सुरक्षित होतो म्हणून त्या माथाडी कायद्याचं कवच आम्हाला होतं. दुर्दैव असं आहे की या सर्व गोष्टीचा सांगण्याचा उद्देश होता की वन मॅन बोर्ड आल्यानंतर काय झालं. मी आता ताजं उदाहरण सांगतो. मागचं जर सोडा, म्हणजे आम्ही गेल्यानंतर पहिले घाबरायचे, म्हणजे वजन युनियनवाला आला त्याला रिस्पेक्ट द्या, मग आपण चुकीचं काय केलं ते आता भीतीच राहील नाही. कारण पाठीमागं त्यांना प्रोटेक्शन मिळायला सुरुवात झाली. तुम्हाला मी मगाशी सांगितलंय तुमच्या उत्तरामध्ये किती संघटना आल्या. नाही 5-7 आत्ताची सुरुवात आहे. मी आत्ताची सल्लागार समितीवर आलोय. तर मी ठरवलेलं आहे एकनाथ खडसेंचा जो विक्रम आहे तो मोडायचा आज. शिंदे साहेब, हो शिंदे साहेब, खडसे साहेबांचा रेकॉर्ड जरी तोडला तरी रावते साहेबांचं तोडू नका. नाही तर 2 दिवस तो काय विक्रम होता तो सांगा. किती तास होता? नाही एवढी काय. मग 2 दिवस म्हटल्यावर मला प्रत्येक गोष्ट सांगावं लागेल, एक एक. नाही, आम्ही काय झालंय प्रसाद, तू नव्हतास. नाही नव्हते तरी त्यांना आम्ही रेकॉर्ड दाखवू. शिंदे साहेब, आपण आता रिव्हर्स मध्ये नका जाऊ. पक्षीय राजकारण संघटनेत नसावं. काय झालं, आमच्या संघटनेमध्ये सुद्धा तुम्ही पक्षीय राजकारण घुसवलं. नाही आपण बिलावर बोलू. शिंदे साहेब काढला विषय. नाही त्यांना काढला नाही. तुम्ही बसलेल्या सदस्यांकडे लक्ष देऊ नका, तुम्ही माझ्याकडे बघा. आम्ही या आपल्याला बिल महत्वाचं आहे. आजही तो भाऊ आहे, डिस्टर्ब करतात. आम्ही असंही सांगतो, मी फार मोठ्या दिलदारपणाचा आहे प्रसाद, तुला माहिती आपली मैत्री आहे. तुम्ही बिलावर बोला. शिंदे बिलावरच येतो, बिलावरच. हा. अरे नरेंद्र पाटलांचं आणि आमचं योगदान आहे ना, आहे 100% बिलावर आहे. मग त्यांची आमची एकमत एवढ्यासाठी आहे की हे बिल अण्णासाहेबांचा चिरंजीव आहे, अण्णासाहेबांनी कायदा केलेला आहे, तो मोडू नये अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे ना. इथं बळवंतराव आहेत, बाकीचे सगळे युनियनवाले वाट बघतायत काय होतंय काय नाही होतंय. बाबा आढाव सकाळी येऊन गेले तुमच्याकडं. आता 95 वर्षाचा माणूस जर तुमच्याकडे येतोय आणि सांगतोय कायदा हे करू नका. आता हे आंदोलन बरेच केले आम्ही. म्हणजे या कायद्याच्या संरक्षणासाठी सरकार कोणाचाही असो, पण आम्ही आंदोलन फार मोठ्या प्रमाणात केली. 2-2, 3-3 दिवस मार्केट बंद, सरकारला यायला भाग पडलं. आझाद मैदानावर सुद्धा आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये आंदोलन केली. अशीच काय आम्ही आंदोलन, आम्हाला काय सरकारने हे स्टे का दिला की आमच्याकडे बघून दिलेलं नाही. कामगारांची ताकद आणि एकजूट होती म्हणून ती दिला. आम्ही आझाद मैदानावर 3-3, 4-4 दिवस बसलेलो. आणि उद्या जरी म्हटलं आम्ही ठरवलं अन्याय होतोय, आम्ही मुंबई बंद करून टाकू.
आम्हाला पण आता कसं आहे, तुम्ही जर सुधारणा सुचवलेल्या मान्य केल्या, मी कशाला आंदोलन करू आम्ही? आम्हाला तो विश्वास आहे. मुख्यमंत्री म्हणून सांगितलं, आम्हाला बघू आता तुमच्या उत्तरातून काय येतो त्याच्यावर अवलंबून आहे. मला सभापती महोदय, या ठिकाणी मी कुठं होतो आता परत विसरवलं मला या प्रसादलांनी. नाही हा, तर आता हा कायद्याची नाही, misuse आपण कसा होतो? शेवटच्या याच्यावर होतात मी 16 बोललो नंबरच्या कामगार सुधारणेवर. आलो, मला लक्षात आलं लगेच, मला लक्षात आलं. कामगार कायद्याच्या संदर्भामध्ये कामगार संघटना झाल्या साहेब. दुर्दैव असं आहे की आपण या कायद्याच्या आधारात सुद्धा आहे ना, कामगार रेकग्नाइज युनियनच्या बाबतीत मला कायदा करणं गरजेचं आहे. तो फक्त मान्यताप्राप्त संघटना ह्या तुमच्या कंपनीपुरत्या मर्यादित ठेवलेल्या आहे, पण इतर ठिकाणी त्याच्यापर्यंत इम्प्लिमेंट होत नाही. त्यामुळे बाजारी संघटना फार वाढल्या. काय तुम्हाला सांगतो, जेवढे पक्ष नवीन झाले तेवढ्या संघटना आल्या. आणि हे पक्ष आम्ही पण त्याला कारणीभूत असू, नाही असं नाही, आम्ही पण काय दुसऱ्या तांदळाचा असं मी काय अभिमानाने बोलणार नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, 20 लोकांची संघटना मान्यता प्राप्त, तो येतोय फॉर्म घेऊन जातोय, संघटनेचं नाव देतो. आता आमची महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन ही अण्णासाहेब पाटलांची संघटना. आता तिथं कोण काय करतो, महाराष्ट्र राज्य काढतो, महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन. आता लोकांना काय कळतंय, राज्य गेलं काय, त्यांना वाटतं ही यांची संघटना आहे. मग काय काय लोक डोकं लावतात, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट काढतो आणि जनरल कामगार युनियन. अशा 100च्या वरती संघटना झाल्या. आणि तुम्ही यादी उद्या सभागृहामध्ये वाचून दाखवा. या संघटनेमध्ये 1 कामगार, 20 कामगार, 10 कामगार, कसं काय तुमचा कायदा जिवंत राहील? आम्ही तर सांगत होतो तुम्हाला, आमच्या काही सूचना आहे का जेणेकरून या असलेल्या इनलिगल कामाला बंदी करतायत. 20 कामगार, 10 कामगार, 5 कामगाराला सुद्धा. मग काय होतं, तो बोर्डाचा इन्स्पेक्टर पूर्वी आमचा ऐकत होता, आता तुमचा ऐकतो. तिथला अधिकारी असतो, तो आमचा ऐकत होता, तो तुमचा ऐकतो. मग तो बोलतो आता जाऊन दे ना, रिटायरमेंटला किती दिवस राहिलेत, चल जाऊन दे, काय पाहिजे चाल नोंदीत करून टाका. रजिस्ट्रेशन करण्याचं एवढं, नोंदणी करायचं एवढं फॅड निघालं की आमच्या लोकांना नोंदणी करायला इतका कष्ट करावं लागत होता, युनियन एवढी मोठी असताना सुद्धा. मग काय काय लोकांचे एका दिवसामध्ये व्हिजिट, एका दिवसात, आणि दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रेशन. मालकाने मानलं नाही की लगेच रिकव्हरी. या सभागृहामध्ये मी अभिमानाने सांगेन, आम्ही लोकांनी पहिल्या प्रथम मागच्या मंत्र्यांना, सुरेश खाडे होते, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ही जी रिकव्हरीचं पद्धत काढली ना, की ब्लॅकमेलिंगचा कायद्यामधला धंदा काढलेला आहे, तो बंद करा. आणि त्यांनी केला. तो किती कोटी निघावी बाय, म्हणजे नोंदीत मालक झाला नाही, तो नोंदीत झाला नाही, पण बोर्डाने डायरेक्ट रजिस्ट्रेशन दिलं, तेव्हापासूनची रिकव्हरी काढतात. 15 कोटी, 20 कोटी, 10 कोटी, आणि काढल्यानंतर त्याला नोटीस पाठवतात. कोर्टात गेल्यानंतर 100% कोर्ट निकाल देतो. सभापती महोदय, तो माथाडी ऍक्ट एवढा स्ट्रॉंग असल्यामुळे देतो, आणि तो कोर्ट निर्णय देतो, नाही यस हे तुम्हाला पैसे भरावे लागतील. मग तडजोड होते. कोर्टात जायच्या अगोदर पण तडजोड करतात. आणि या टोळ्या आहेत, मी तुम्हाला नाव देणार आहे, हे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची पण नावं देणार आहे. हे कायद्याला कोणी आमच्या ग्रहण लावलं असेल ना, त्या लोकांनी सर्वात जास्त लावलं. त्या लोकांनी, त्यामध्ये बरेच भाई लोक पण घुसली, बरीच लोक घुसली, म्हणजे ते सांगायची गोष्ट नाही. म्हणजे त्या लोकांनी अशी पद्धत काढली की मग त्यांनी नोटीस पाठवल्यानंतर तो बोलला मग काय करायचं, मग तडजोड कर. तुम्ही मागच्या काही वर्षामध्ये ज्या ज्या बोर्डाने किती लोकांची रिकव्हरी काढण्याच्या बाबतीत मला नोटीस दिला त्याचा आढावा घ्या तुम्ही. तुम्हाला ते आकडेवारी कळल्यानंतर तुम्हाला कळेल की त्या बोर्डाच्या ठराविक बोर्डामधून या बाबतीमधले रिकव्हरी काढण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला. आणि ठराविक टोळ्यांचे नंबर जास्त असतात, माणसं तीच आहेत. एक पे बोलते ना, कितने चेहरे पे लगा देते हैं, चेहरे लगा देते हैं लोग. ते चेहरा एकच, पण इतके मुखवटे लावलेले असतात टोळ्यांचे, आणि त्या पद्धतीने त्या रिकव्हरी काढण्याचा प्रयत्न करतात. हा एक नवीन फायदा निघाला. मी त्यावेळेला गांभीर्याने सांगत होतो की सभापती महोदय, मी त्यावेळेला खरोखर सांगत होतो
की या टोळ्यांचे मान्यताच देऊ नका, यांचे फॉर्म आले तरी स्वीकारू नका, यांचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अंमलबजावणी करून देऊ नका. ते त्यावेळेला जर बंधन झालं असतं तर या कायद्याची सुधारणा करण्याची वेळ तुम्हाला आली नसती. कारण ही सुधारणा आणण्याच्या बाबतीत मला ते कारण नाही आहे, त्यामध्ये मालकांचं वेगळं कारण आहे, मी पुढे येणार आहे त्याच्यावर. परंतु चुकीची पद्धत काय अजून बरंच आहे. मी आत्ताची सल्लागार समितीवर आलोय दादा. ते नाही भाई दादा, शेवटी तुम्ही बहुमतावर हे मंजूर करणार आहात याची मला कल्पना आहे, पण निदान चुकीच्या पद्धती या रेकॉर्डवर यायला पाहिजे, चुकीच्या पद्धती ह्या रेकॉर्डवर यायला पाहिजे, जेणेकरून सरकार नाही लेखी देऊन काय फायदा झाला नाही. आम्ही एवढी लेखी दिल्या, एवढे वाटलं पोच देतो तुम्हाला, एवढ्या लेखी दिल्या, त्या लेखी मधला काही मुद्दा आपण घेतला नव्हता, काही घेतला नव्हता. आणि मग मला वाटतं पुणकर साहेब आल्यापासून मला वाटतं माथाडीचे नेते त्यांना जास्त भेटत असतील. साहेब याला ऑर्डर काढा, त्याला ऑर्डर काढा. नाही ते तुम्ही नाही केलंय, मी प्रामाणिक सांगतो, तुमचं मी धन्यवाद मानतो. असं तर मी बोललो असतो, पण तुम्ही प्रामाणिक आहात. आणि त्यांनी, मी खोटं नाही सांगा, मी त्यांना आज भेटतो भाऊ, पण त्यांना विनंती केली, मी त्यांना अभिनंदन केलं. ते बोलले की शिंदे साहेब तुमच्या माथाडींचे कामगार क्षेत्र काय प्रश्न असतील तर आम्हाला सांगत ना, तुम्ही युनियनवाले येऊ. त्यांनी म्हणजे ते प्रामाणिकपणाने सांगितलं. त्यामुळे तो मी पद्धत काय होती, सिस्टीम जी चुकीची सिस्टीम झाली ती सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये आपण जर ती मला माहिती कदाचित तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. त्या आपल्या असलेल्या यादीमध्ये किती संघटना, त्यांची कामगारांची, उद्या सभागृहाला सुद्धा कळून द्या ना की किती संघटना आहेत, किती कामगार आहेत. आमच्याकडे यादी देऊन टाका, निदान प्रत्येक सदस्यांना मी मांडलेलं महत्व किंवा मुद्दा हा खरा आहे का ना ते कळेल. आणि म्हणून या कायद्यामध्ये बदल करताना या माथाडी बोर्डामध्ये कोणी रजिस्ट्रेशन केलं पाहिजे त्याचा एक नियम युनियनचा केला पाहिजे, निकष केला पाहिजे. त्याची कामगारांची किती एखाद्या बोर्डात तो गेला तर तो किती कामगारांची त्याची संख्या असावी, एखाद्या बोर्डामध्ये गेल्यानंतर तो किती कामगारांचा हे असावा, हे सर्व संख्या आणि त्याचे निकष जर ठरले त्या बोगस जे लोक येतात ना ते येणार नाही. हा एक विषय झाला. परंतु याचा परिणाम असा झाला, आता परवाच्या दिवशी हे आम्ही चुका करतो, कधी कधी कामगारांच्या भावनेत जाऊन आम्ही निर्णय घेतो. पूर्वी तुम्ही सांगितलं होतं की माथाडी कामगारांच्या रजिस्ट्रेशनच्या बाबतीत निर्णय झाला. माथाडी कामगारांच्या बाबतीत रजिस्ट्रेशनचा निर्णय काय झाला, त्यावेळेला आपण सांगलं एखाद्या कामगाराने राजीनामा दिला की तो दिल्यानंतर परत त्याला नोंदीत करता येत नाही. मग एखाद्या कामगाराने राजीनामा दिला तर त्याला काय करायचं, तर त्याचं परत नोंदीत काही अडचणींनी काही लोक देतात, काही लोक गरीब असतात, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी प्रॉव्हिडंट फंड मिळावं म्हणून राजीनामा देतात, काही अडचणीतून देतात. परत त्याला वाटलं की मला आता घरी चालवता येत म्हणून तो आला. अशी एखादी केस बघून त्याला परत आपण नोंदीत करण्यासाठी शासनाकडे आपण आणायचो आणि शासन त्याला मान्यता द्यायचं, चालून द्यायचं. आम्ही त्यावेळेला भावनेत गेलो आणि आम्ही सांगितलं की नाही, आता असं करा की ते अधिकार तुम्ही एवढं वरती बारक्या गोष्टीसाठी कशाला करता, तुम्ही खाली द्या अधिकार. आमचा विचार ऐकून राज्य शासनाने खाली अधिकार दिला. तो अधिकार दिल्यानंतर आमच्या बोर्डातले इन्स्पेक्टर आणि अधिकारी एवढे हुशार झाले की त्यांनी मग काय केलं, आता याचा प्रॉव्हिडंट फंडावर इफेक्ट होईल म्हणून मी हा विषय मांडतो. त्यांनी काय केलं की या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांनी मग असं केलं की नाही, मग आपण मग काही लोक आता सर्रास राजीनामा द्यायला लागले. तिथून राजीनामा द्यायचा, प्रॉव्हिडंट फंडाची सगळी रक्कम, उपदानाची रक्कम काढायची, परत नंबर काढायचा आणि तो बोर्डाला दिला अधिकार. त्यामुळे बोर्डामध्ये मग अधिकारी आणि सगळ्यांनी चला जाऊन द्या, टेबलाच्या खालून काय देतो ते बघ, टेबलाच्या वरून काय देतो ते बघ, आणि डायरेक्ट त्यांनी त्याच्या प्रकारची रजिस्ट्रेशन. मी परवाच्या दिवशी पत्र दिलं आणि पत्र देऊन सांगितलं की आमची चूक झाली असेल तर या असलेल्या राजीनाम्यामुळे अशी परिस्थिती होईल की प्रॉव्हिडंट फंडच बोर्डातला जर संपला तर बोर्डच अडचणीत येऊन जाईल. आज या महाराष्ट्रामधली एवढी बोर्ड अडचणीत आहे. पहिला एक काळ होता, ग्रोसरी बोर्ड आमची 15,000 कामगारांची संख्या होती, मुंबईचं सांगतोय. ट्रान्सपो बोर्ड 14-15 हजार होतं, रेल्वे बोर्ड 5-7 हजार होतं, कापड बाजार बोर्ड, भाजीपाला बोर्ड, अशी वेगवेगळ्या प्रकारची बोर्ड होतं. त्यातले मेटल पेपर आता चालू आहे, त्या अशाच पद्धतीने चालू आहे.
परंतु आमचा भाजीपाला बोर्ड आता जवळजवळ अडचणीत आलेला आहे. त्यानंतर खोका बोर्ड आमचा बंद पडलेला आहे. यामध्ये अनेक बोर्डांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली. आणि हे चालतं कशा बोर्ड चालतं ते लेव्हीवर, बोर्ड चालतं ते तुमच्या पैशाच्या डिपॉझिटवर, आणि त्याच्यातून मिळालेला बेनिफिट असतो तो कामगारांना भेटतो, आणि त्यातून बोर्ड सक्षमतेने चालतं. पण हेच जर पैसे बाहेर निघाले तर दुर्दैवाने बोर्डाला सुद्धा टाळा लागायला वेळ लागणार नाही. म्हणजे माथाडी कायदा तुम्हाला रद्द करण्याची गरजच लागणार नाही. माथाडी कायदा आपोआपच रद्द होऊ शकतो अशी परिस्थिती सध्या बोर्डाची आहे. म्हणून त्या बोर्डाला सक्षम करण्यासाठी तिथे मंडळ आवश्यक होतं. बोर्ड सक्षम होण्यासाठी तिथं कायदे आवश्यक होते. पण दुर्दैवाने तशा प्रकारचा निर्णय झाला नाही. आणि मग अशा या सर्व निर्णयाच्या प्रक्रियेमुळे आज या बोर्डाची वाताहत व्हायला लागली. हळूहळू बोर्डाच्या कामगारांची संख्या इतकी कमी व्हायला लागली की या कमी होणाऱ्या कामगार संख्येमुळे आज बोर्ड अडचणीत येते. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. पण कामगारांची संख्या कशामुळे कमी होते? कामगारांची संख्या आणि मी तुम्हाला नावं देणारच आहेत. जे बोगस युनियनवाले आहेत, बोगस टोळे आहेत, जे काम करतात अशा पद्धतीत ती नावं देतो. हे रॅकेट आहे. हे रॅकेट जर उद्ध्वस्त केलं नाही, ते मगाशी बोलले टाटामध्ये मर्डर झाला, वस्तुस्थिती आहे. त्याची मर्डर झाला ना, तो याच अशा प्रकारच्या अपेक्षेतून झालेला आहे. आता या सर्वाची जी रॅकेट आहे ते उद्ध्वस्त झालं पाहिजे. तोपर्यंत हे उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत मालकांना सुरक्षित वाटणार नाही की आपण हे करतो. कारण बिल्ला भेटला. आता आमच्याकडे नियम काय, एखाद्या कामगार व्यापाऱ्याकडे तो नोंदीत झाला तर तेवढा व्यापाऱ्याशी तो निगडीत असतो. ह्यांनी बिल्ला काढला की अख्ख्या महाराष्ट्राभर फिरू पडतात. मग म्हणजे तुमच्या कांदिवलीला नाक्याला एक टोळी असेल की आता आणि पक्ष आले तशी टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं काय झालं की या काही ठिकाणी कायदा कुठे ठेवायचा, कुठं रद्द करायचा, याच्या बाबतीत आमच्याशी चर्चा करा. आम्ही तुम्हाला सहकार्य करू की जिथं खरोखर कामगारांची गरज नाही तिथं कामगार पाहिजे का नाही याच्या संदर्भामध्ये. आणि प्रचंड प्रमाणामध्ये मोठमोठ्या याच्यात गँगस्टर उतरले, मोठमोठ्या गँग उतरल्या. आणि काही नाही, कधी कधी मला अनेक लोकांचे फोन येतात. मला येतात, नरेंद्र पाटलांना, आम्हाला सगळ्यांना येतात. काय फोन येतात? नेत्यांचे येतात, मुख्यमंत्र्यांचे येतात, त्यानंतर अजितदादांचे पण आलेले आहेत. बऱ्याच लोकांचे फोन येतात. फोन येताना काय सांगतात की अरे ते किती मजुरी मागतो, 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख. आता जे मागणारे असतात त्याचा माथाडीशी काही संबंध नसतो, पण चळवळ बदनाम करण्याचं काम होतं. आणि जे मागणारे जे असतात ते इतक्या मोठ्या प्रमाणे मागतात की त्याच्यामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. आणि म्हणून या सगळ्या पद्धतीने म्हणजे एखाद्याने ऑफिस घेतलं, त्याचं फर्निचर बसवायचं जरी झाला तरी तो येतो आणि सांगतो तुम्हाला 2 लाख रुपये आमची मजुरी आणि वाराही दिलीच पाहिजे, नाही दिली तर काम बंद करून टाकायचं, दादागिरी करायची. आणि मी काही जबाबदारीने सांगतो की या अशा टोळ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हे तिथल्या स्थानिक पोलीस यंत्रणेकडून पण होतं. कारण दोघांची मिली जुळी असते. मग त्यामध्ये ते तसं ठरवतात की नाही आपण या ठिकाणी आता हे पुढे जाऊन आपण तशा पद्धतीने निर्णय घ्यावा. आणि या अशा पद्धतीच्या मुळे हे माथाडी चळवळीच्या बाबतीमधला डाग लागला. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करता मला वाटतं की ह्या कायद्यामध्ये बदल करत असताना ही चळवळ तशी जिवंत राहणं गरजेचं होती. ती चळवळ जिवंत राहावी अशा प्रकारची भूमिका करताना काही आम्ही सूचना केलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीमधला निर्णय घ्यावा. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे काय अशा पद्धतीने कामकाज करतायत त्याची आपण छाननी करायला पाहिजे. मग कामगार खातं असेल, वेळ पडली तर आपण त्या बोर्डाच्या यंत्रणेच्या व्यतिरिक्त स्वतंत्र यंत्रणा लावा आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरुवात करा. आणि ती चौकशी सुरुवात करताना अशा पद्धतीने कुठल्या अशा पद्धतीच्या टोळ्या ज्या आहेत ते कामकाज करतायत त्याप्रमाणे त्या ठिकाणी निश्चित कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेणं गरजेचं आहे. सभापती महोदय, आज या सर्व चर्चेच्या दरम्यान अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगणार आहे. मी एक सिस्टीमवर जातोय. ह्या सिस्टीमवर जात असताना या कामगारांच्या असलेल्या अडचणीला जर त्या ठिकाणी त्याच वेळेला न्याय दिला नाही, आता आपल्या बऱ्याच कोर्टामध्ये केसेस चालू आहे 25-25 वर्ष. एक तर आपल्याकडे मला पूर्वीची केस आठवते, हायकोर्टाचं एका कोर्टाचं जजमेंट होतं. त्या हायकोर्टाने सरळ सांगितलं होतं की लेबर कोर्ट किंवा इंडस्ट्रीयल कोर्ट यांना कुठल्याही प्रकारच्या सिव्हिल कोर्टाला
माथाडी कायद्याच्या ज्यामध्ये निर्णय घेताना ना तो डायरेक्ट हायकोर्ट घेईल. आता घ्या बोला ना. हा ते विधेयक होऊन द्या ना. मी बोलणार 5-6 तास. आपलं ऐका.